नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, समाधान कोकाटे सरांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचे सहर्ष स्वागत. आता आपण राष्ट्रीय उत्पन्न चॅप्टर या ठिकाणी पाहत होतो आणि याचा आपण आता सेकंड पार्ट या ठिकाणी लेक्चर या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, मागच्या लेक्चर मध्ये तुम्हाला मी नॅशनल इन्कम बद्दल ज्या काही बेसिक कन्सेप्ट होत्या त्या सगळ्या आपण क्लिअर केल्या होत्या आणि अजून काही वेगवेगळ्या कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी पाहत होतो. तर आपण या लेक्चर मध्ये राहिलेले टॉपिक या ठिकाणी कंप्लीट करण्यासाठी आपण प्रयत्न करूया. तर बघा, आपण आता पाहणार आहोत म्हणजे जीडीपी आणि जीएनपी. तर सध्या आयोगाचा हा इथून पुढे आपण जे टॉपिक्स पाहणार आहेत त्याच्यावर सध्या खूप सारा फोकस आहे, राईट. मग तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट, त्याचं ऍप्लिकेशन, त्याच्यामध्ये शब्द फिरून जर विचारला तरी तुम्हाला तो सॉल्व्ह करता आला पाहिजे. त्या अँगलने आपण तुम्हाला मी ते सगळे कॉन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी प्रयत्न करेल. तर बघा, आता पहिला टॉपिक येतो म्हणजे तुमचा ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट. म्हणजे काय रे? जीडीपी, अर्थात त्याला मराठीमध्ये स्थूल देशांतर्गत उत्पादन असं म्हणतात. उत्पादन नाही बरं का, उत्पाद ऍक्च्युअल शब्द आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा कन्फ्युजन असतं, प्रॉडक्ट पकडायचं की प्रोडक्शन पकडायचं. तर प्रॉडक्ट हा शब्द बरोबर आहे आणि उत्पाद हा शब्द त्या ठिकाणी बरोबर आहे. आता या ठिकाणी नेमकं काय असतं बघा, एखाद्या आर्थिक वर्षामध्ये, समजा आर्थिक वर्ष आपल्याला माहिती आहे की 1 एप्रिल ते 31 मार्च, ठीक आहे. 1 एप्रिल ते 31 मार्च हे तुमचं आर्थिक वर्ष. एका देशामध्ये किंवा एका आर्थिक वर्षामध्ये देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रामध्ये, म्हणजे आपण या ठिकाणी एक पर्टिक्युलर देशाचं क्षेत्र पकडतोय, राईट. त्याच्यामध्ये मग दोघांचं पकडायचं. असं तुम्ही विचार नाही करायचं की हा भारतीय आहे का, हा परकीय आहे का. तर दोघं पकडायचं. भारताच्या भूमीवर आहेत ना, मग भारतीय पण आणि परकीय पण हे दोन्ही लक्षात ठेवा. ह्या दोघांद्वारे, राईट, एका आर्थिक प्रक्षेत्रामध्ये उत्पादित होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवांचे बाजार भावानुसार आपल्याला त्या ठिकाणी काय करायचे, मूल्य करायचे. ते म्हणजे तुमचं जीडीपी. पुन्हा सांगतो, एक पर्टिक्युलर इयर पकडा, फायनान्शियल इयर पकडा, त्याच्यामध्ये तुम्ही देशाचा आर्थिक प्रक्षेत्र पकडा, त्याच्यामध्ये तुम्हाला भारतीय नागरिक, परकीय नागरिक दोन्ही कन्सिडर करायचे. या ठिकाणी नॅशनॅलिटीचा मुद्दा महत्वाचा नाही, लक्षात ठेवा, राईट. इथं नॅशनॅलिटी महत्वाची नाही. कुठं? जीडीपी मध्ये, राईट. ती कुठे आहे रे? ती जीएनपी मध्ये, राईट. ती पुढे आहे, तुम्हाला मी सांगेल. इथं नाही, नॅशनॅलिटी महत्वाचा नाही. दोन्ही प्रकारचे लोक त्या ठिकाणी कन्सिडर करायचं आहे. आणि मग उत्पादित होणाऱ्या ज्या वस्तू आणि सेवा आहेत म्हणजे गुड्स आणि सर्व्हिसेस, पण कुठल्या रे? अंतिम पकडायच्या. तुम्हाला मागाशी सांगितलं होतं इंटरमिजिएट नाही, तर आपल्याला अंतिम वस्तू त्या ठिकाणी पकडायची आहेत. अंतिम वस्तू आणि सेवा, तर त्यांचं मूल्य काढायचं. तर मूल्य काढताना आपण पैशाच्या स्वरूपात काढायचं, राईट. म्हणजे समजा सोनं असेल तर पैशाच्या स्वरूपात त्याचे मूल्य काढायचे, गाडी असेल पैशाच्या स्वरूपात. आता सगळ्यांचं पैशाच्या स्वरूपात मूल्य काढायचं, तर सगळ्यांची बेरीज करायची, ते म्हणजे तुमचं जीडीपी. ठीक आहे, येतं लक्षात, राईट. आणि जीडीपी मुळे तुम्हाला नेमकं काय कळतं, तर एखाद्या देशाची तुम्हाला अंतर्गत शक्ती कळते. अंतर्गत शक्ती म्हणजे काय रे? तर आमच्याकडे एवढे वस्तू तयार होतात, त्यांचं एवढं मूल्य आहे आणि ह्या आमचं जीडीपी. म्हणजे थोडक्यामध्ये आपल्या देशात तुम्हाला संख्यात्मक आकलन होतं की बघा आमचं जीडीपी किती रे? $4 ट्रिलियन आहे सध्या. समजा भारतात सध्या $4 ट्रिलियन आसपास आहे, तो वर खाली उतरतो. तर सध्या आपल्याकडे $4 ट्रिलियन एवढा जीडीपी आहे. म्हणजे तुम्हाला देशाची अंतर्गत काय करते, शक्ती कळते, त्याच्यात संख्यात्मक आकलन होतं. हे होतं तुमचं जीडीपीचा फायदा. आता जीडीपीचा सिंपल फॉर्म्युला तुम्हाला मी ठिकाणी शोधून आणलाय, तो म्हणजे तुमचा जीडीपी इज इक्वल टू क्वांटिटी इंटू प्राइस. म्हणजे समजा मी 100 वस्तू त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत, तर 100 वस्तूंचं मूल्य समजा मी एक्स पकडतो, तर 100x हा झाला माझा जीडीपी. म्हणजे समजा 100 वस्तू मी समजा एक्स ची किंमत पकडतो ₹10, तर 100 गुणिले 10 के झाले रे ₹1000, हा झाला माझा जीडीपी. येतं लक्षात. तर क्वांटिटी इंटू प्राइस. आता तुम्हाला की क्वांटिटी सगळ्यांची थोडीच क्वांटिटी ठीक आहे, पण तुम्ही सगळ्यांची प्राइस एकत्र कशी करणार? तर त्याचं काय करायचं, आपल्याला बाजार भावानुसार मूल्य तयार करायचं. म्हणजे बघा, गाडीची किंमत वेगळी असेल, राईट. आता सेवा, आपल्याला सेवा पण पकडायच्यात ना. मग सेवा आपल्याला समजा मी डॉक्टरची सेवा आहे, समजा डॉक्टरने एकाला कन्सल्टिंग दिलं, पण त्याची तो फी आकारतोय, तर ती कन्सल्टिंग आपल्याला दिसत तर नाहीये, पण ती पैशाच्या स्वरूपात आपल्याला मोजावे लागेल, लक्षात ठेवा, राईट. त्याला जी इन्कम आलंय ते पैशाच्या स्वरूपात काढतो ना आपण, राईट. आता डॉक्टरने जी काही सेवा दिली असेल, आयटी वाल्यांना जे काही पैसे भेटतात, बरोबर, काय पगार म्हणून, ते त्यांनी सेवा दिलेली आपल्याला दिसते का? फिजिकल दिसते का? नाही. वस्तू तरी समजा आता एक पेन आहे, पेन मी प्रोड्यूस केला, मला दिसला, पण आयटी वाल्यांनी जी सेवा दिली ते प्रकारची सॉफ्टवेअर सर्व्हिस आहे, ती मला दिसली का? नाही. पण आपण त्याला सर्व्हिसच्या बजेट पेमेंट देतोय का? नाही. येस, देतोय. मग ते आपल्याला पैशाच्या स्वरूपात मोजायचं आणि ते सगळ्यांची बेरीज करायची, राईट. आणि असं सगळ्या वस्तू आणि सेवांचं मूल्य जर आपण त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं, ते म्हणजे तुमचं जीडीपी. म्हणून आपण त्याला क्वांटिटी इंटू प्राइस असा फॉर्म्युला त्या ठिकाणी दिलेला आहे. ठीक आहे, हे झालं तुमचं जीडीपीच्या बाबतीमध्ये. आता नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे काय, तर तुम्हाला मी सिंपल ट्रिक सांगतो. बघा, ग्रॉस म्हणजे काय माहिती का?
त्याच्यामध्ये आपण बाकी कुठलाच विचार नाही करायचा, तो भारताचा आहे का परकीय नागरिक आहे, त्यांनी तयार केलेलं उत्पन्न व उत्पादन, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला हा देखील विचार करायचा नाही की त्या वस्तूची झीज झाली का नाही झाली. तर लक्षात ठेवा, झीज होणं याला टेक्निकल भाषेमध्ये घसारा म्हणतात. काय म्हणतात रे, त्याला म्हणतात घसारा, लक्षात ठेवा, ठीक आहे. डिप्रिसिएशन, घसारा किंवा डिप्रिसिएशन. आणि आपल्या गावठी भाषेत आपण त्याला काय म्हणतो, झीज म्हणतो. त्या वस्तूची झालेली झीज आपण जीडीपी मध्ये कन्सिडर करत नाही, ती कुठे कन्सिडर करतो, आपण इकडे कन्सिडर करतो एनडीपी मध्ये. म्हणजे काय, पुन्हा सांगतो, उलटा शब्द येतो. ऍक्च्युअली तुम्हाला जर प्रश्न फिरून विचारला तर ते लक्षात आला पाहिजे, जीडीपी मध्ये घसारा ऑलरेडी इन्क्लुडेड असतो, लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी घसारा या ठिकाणी काउंट केलेला असतो, लक्षात घ्या, घसारा काउंट केलेला असतो. म्हणजे काय रे, आपण घसाराला याच्यातनं मायनस करतच नाही जीडीपी मधून, आपण तो मायनस करतो नेट मधून. काय करतो, नेट मध्ये मायनस करतो. म्हणजे काय, जीडीपी मधून घसारा मायनस केला, बघा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात घेईल, मी तोंडी सांगण्यापेक्षा तुम्ही फॉर्म्युला पहा. एनडीपी म्हणजे काय, नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट, राईट. म्हणजे काय रे, तुमचं निव्वळ देशांतर्गत उत्पाद, आणि तो काय होता, ग्रॉस. म्हणजे सगळंच घ्यायचं, ग्रॉस म्हणजे सगळंच, स्थूल म्हणजे सगळंच घ्यायचं, त्याच्यामध्ये काहीच मायनस नाही करायचं. आणि नेट मध्ये काय करायचं, तुमच्या ग्रॉस मधून तुमचा घसारा त्या ठिकाणी मायनस करायचा आहे, हे तर लक्षात. म्हणून पुन्हा सांगतो, जर तुम्हाला विचारलं की नेट मध्ये घसारा पकडायचा का तर नाही पकडायचा, राईट, बरोबर. म्हणजे घसारा आपण मायनस करतो, आणि जीडीपी मध्ये आपण काय केलेला असतो, त्या ठिकाणी घसारा वगैरे सगळ्या गोष्टी ऍड केलेल्या असतात त्याच्यामध्ये, राईट. म्हणजे तुम्हाला फॉर्म्युला लक्षात येईल. इथे घसाराचा तुम्हाला कुठे उल्लेख दिसतोय का, तर नाही. इकडे आपण ज्यावेळेस एनडीपी कॅल्क्युलेट करतो त्यावेळेस आपण जीडीपी मधून घसारा मायनस करतो, म्हणून जी व्हॅल्यू येते ती असते तुमची एनडीपी. आणि म्हणून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की जीडीपी हा जो आहे ना तुमचा एनडीपी पेक्षा मोठा येईल. का पण असं का झालं असेल, कारण का, तर एनडीपी कशापासून आलाय, एनडीपी जीडीपी पासून आलाय, आणि ते घसारा मायनस करून आलाय. घसारा काही ना काही तर असेलच ना, झीज काही ना काही असेलच ना, बरोबर का. असं थोडंच की एखादी मशीन आणली तिची झीजच होत नाही, असं काही शक्य आहे का, शक्यच नाही ना. त्याच्यामुळे लक्षात घ्या, जीडीपी हा एनडीपी पेक्षा या ठिकाणी मोठा येतो. कारण का, तर एनडीपी याच्यामध्ये आपण काय केलेलं असतं, तो कॅल्क्युलेट करताना घसारा त्या ठिकाणी आपण काढून टाकलेला असतो, आणि म्हणून एनडीपीची व्हॅल्यू ही जीडीपी पेक्षा कमी येते. हे पण लक्षात ठेवा, कारण हे देखील असा प्रश्न आयोजन विचारलेले आहेत की कोण मोठं येतं मग कोण छोटं येतं. येतं लक्षात. मी पुन्हा तीच कन्सेप्ट पुन्हा वेगवेगळ्या अँगल तुम्हाला समजावून सांगतोय, जेणेकरून असे प्रश्न तुमचे चुकायला नको, ठीक आहे. आता पुढचं बघा, ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट. बघा मागच्या स्लाइड मध्ये तुम्हाला मी ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट आणि नेट डोमेस्टिक प्रॉडक्ट बोललो होतो. तिकडे डोमेस्टिक शब्द महत्वाचा होता. डोमेस्टिक म्हणजे काय रे, त्या ठिकाणी आपण नॅशनॅलिटी विचारात घेतली नव्हती. या ठिकाणी मात्र आपण नॅशनल शब्द महत्वाचा आहे. म्हणजे काय, या ठिकाणी राष्ट्रीयत्व खूप महत्वाचं आहे. म्हणजे भारतीय व्यक्तीने ते त्या ठिकाणी इन्कम कमवलेला आहे की परकीय व्यक्तीने कमवले, हे ठिकाणी खूप महत्वाचं आहे, ठीक आहे. याचं एक्झाम्पल मी तुम्हाला देऊन सांगेल. असं समजा प्रियंका चोप्रा, समजा एक्झाम्पल घ्या, प्रियंका चोप्रा हॉलिवूडमध्ये काम करते. तिने भारताच्या इथं काम केलं का, नाही, तिने अमेरिकेमध्ये काम केलं, बरोबर. पण तरी देखील तिचं इतकं आपण या ठिकाणी पकडायचं, ते म्हणजे तुमचं जीएनपी, ठीक आहे. भले ती तिकडे अमेरिकेमध्ये पैसे कमवत असेल, पण तिला आपण इंडियन म्हणून कन्सिडर केलेलं आहे, कारण ती इंडियन आहे ना, राईट. ते भारतीय असल्यामुळे आपण तिचं इन्कम पकडायचं, म्हणून आपण त्याला जीएनपी म्हटले. आणि ते समजा इलॉन मस्क आहे, इलॉन मस्कने ते समजा काही इन्कम त्या ठिकाणी कमवलं. इलॉन मस्क भारतीय व्यक्ती आहे का, नाही, त्याचं नागरिकत्व अमेरिकन आहे, तर मग अमेरिकेच्या व्यक्तीचं उत्पन्न रेखने पकडायचं का, तर नाही पकडायचं. आपण त्यांनी ऑलरेडी तिकडे इन्कम काउंट केलेलं आहे, त्याला इकडे पकडायचं नाही. म्हणजे आपण या ठिकाणी राष्ट्रीयत्व विचारात घेतले, लक्षात ठेवा. येत्या लक्षात. म्हणजे तुम्ही सिंपल लक्षात ठेवा, प्रियंका चोप्रा, तुम्ही तिथं जर तुम्हाला कोणाला हे कन्सेप्टचा प्रॉब्लेम होत असेल, तुम्ही साईटला एक्झाम्पल लिहून ठेवा, प्रियंका चोप्रा आणि इलॉन मस्क. तुम्हाला बरोबर त्या ठिकाणी ती ट्रिक लक्षात येऊन जाईल की नेमकं मी काय सांगितलं होतं, ठीक आहे. कारण तुम्हाला इनकेस जर लेक्चर पुन्हा बघायला टाइम नसेल तर हे ट्रिक तुम्ही लक्षात ठेवा. प्रियंका चोप्राचं इन्कम कन्सिडर केलं, इलॉन मस्क पकडलं नाही, कारण का तो परकीय व्यक्ती. आता बघा डेफिनेशन, देशाच्या सामान्य निवासी. सामान्य निवासी म्हणजे काय, जे नॅशनल्स आहेत, इंडियन नॅशनल लोक आहेत ते. हा, पण परकीय नव्हे, परकीय लोकांना देखील पकडायचं नाही. तर देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रामध्ये, प्रक्षेत्र म्हणजे आपला जो इंडियन टेरिटरी आहे, ठीक आहे. आणि बाहेरून कमवलेल्या घटक उत्पन्नाची बेरीज. बाहेरून म्हणजे काय रे, प्रियंका चोप्राचं एक्झाम्पल. आणि घटक उत्पन्न म्हणजे काय, फॅक्टर इन्कम. फॅक्टर इन्कम म्हणजे काय, तुम्ही काय सर्व्हिस दिली. आता समजा प्रियंका चोप्राने काहीतरी काम केले, म्हणजे थोडक्यात सर्व्हिस दिली, त्या बदल्यात तिला पगार भेटला का नाही, बरोबर ना. ऍक्टिंगचे पैसे भेटले, सिंगिंगचे जे काय असेल तिला पैसे भेटले, हे झालं तुमचं फॅक्टर इन्कम, राईट. असं तुम्ही कुठले एक्झाम्पल घ्या, ह्या सगळ्यांची आपल्याला त्या ठिकाणी बेरीज करायची, ते म्हणजे तुमचं ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट. आता फॉर्म्युला बघा का, जीडीपी याच्या ठिकाणी काय ऍड करायचंय, तर जीएनपी इज इक्वल टू जीडीपी प्लस नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड, ठीक आहे. नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड म्हणजे काय,
परदेशी घटकांपासून प्राप्त निव्वळ उत्पन्न. आता निव्वळ का म्हटलंय, याला नेट आपण म्हणतोय. नेट का म्हणतो बघा, ही जी व्हॅल्यू आहे NF आहे, बरोबर का, नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड, ही व्हॅल्यू एकतर पॉझिटिव्ह पण येऊ शकते, ही निगेटिव्ह पण येऊ शकते. कसं तुम्हाला सांगतो, असं समजा की भारताच्या बाहेर खूप सारे लोक आहेत आणि त्यांनी कमर्शियल इन्कम समजा भारतामध्ये पाठवलं आणि ते खूप जास्त आलं. समजा एक्झाम्पल पकडा की ते समजा त्यांनी 1000 रुपये पाठवलेत, 1000 रुपये, आणि भारतामध्ये जे परकीय लोक आहेत, समजा इलॉन मस्क सारखे भरपूर सारे लोक आहेत, तर त्यांनी समजा भारतामध्ये 500 रुपये त्या ठिकाणी इन्कम कमवलेला आहे. तर मला सांगा, नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड मध्ये काय करायचं असतं माहिती का, हे तुमचं 1000 मायनस ते काय होईल, 500 होईल. कारण का आपण यांचं पकडायचं नाहीये. फॉरेन व्यक्तींचं भारतामध्ये जर काम करत असेल तर त्यांचं इन्कम पकडायचं नाही, म्हणजे मी ते मायनस केले. आणि इंडियन लोक फॉरेन मध्ये काम करतायत तरी देखील आपल्याला त्यांना पकडायचं आहे, तर आपण ते मी प्लस केलं, राईट. म्हणजे 1000 वाजा 500, ते किती आले रे, 500. म्हणजे काय, तर तुमची 500 व्हॅल्यू कशी आली रे, पॉझिटिव्ह आली की नाही. म्हणजे नेट फॅक्टर इन्कम कसं आलं, पॉझिटिव्ह. सिंपल भाषेमध्ये ज्यावेळेस भारतीय लोकांनी, म्हणजे नेट फॅक्टर इन्कम मध्ये काय होतं, भारताचे जे बाहेरचे लोक आहेत त्यांनी जो का पैसा कमवलेला आहे तो जर जास्त असेल, कोणापेक्षा जास्त असेल, परकीय व्यक्तीने भारतामध्ये कमवलेल्या पैशापेक्षा, तर तुमचा NFI कसा येईल, NFIFA हा पॉझिटिव्ह येईल. आणि म्हणून तुमचा GNP लक्षात ठेवा, हा GDP पेक्षा जास्त येईल. ठीक आहे, मी तुम्हाला वाटलं तर एखादी पेज लिहून टाकतो, तुम्हाला लक्षात येईल. एक सेकंड, आपण या ठिकाणी एक पेज घेऊ. ठीक आहे, हे बघा इथं काय तुमचा फॉर्म्युला GDP, एक मिनिट, GNP इज इक्वल टू काय होतं तुमचा फॉर्म्युला, GDP प्लस नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड. ठीक आहे, समजा तुमचा नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड जर पॉझिटिव्ह असेल तर काय होईल, तर बघा तुमचा जो GNP आहे ना मित्रांनो, GNP हा तुमचा GDP पेक्षा मोठा येईल. अशा प्रकारचे कन्सेप्ट तुम्हाला विचारले गेलेले आहेत, लक्षात ठेवा. आणि जर तुमचा नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड जर निगेटिव्ह आला तर बघा इथे निगेटिव्ह टाकून बघा, हे काय होईल मग, तर तुमचा GNP जो आहे ना GDP पेक्षा छोटा होईल. म्हणजे काय रे, GDP मोठा होईल ना, येतं लक्षात. तर अशा पद्धतीने रिलेशन, तुम्हाला फक्त फॉर्म्युला पार्ट पाहिजे आणि कन्सेप्ट बस, बाकी तुम्हाला कसे प्रश्न विचारू द्या. म्हणून म्हणतो ही आपली बेसिक टू ऍडव्हान्स बॅच आहे. इथं बाकी तुम्हाला प्रश्न कसा म्हणजे आयोगाने तुम्हाला फार काय म्हणतात त्याला, किती फिरून प्रश्न, असं सरळ खायचे, असं जर खायला विचारलं ना तरी तुम्हाला खाता आलं पाहिजे. ठीक आहे, तर हे मित्रांनो तुमचं काय सांगितलं मी, कन्सेप्ट, येतं लक्षात. हा, आता तेच बघा, हेच आपल्याला NNP च्या स्वरूपात पाहिजे. बघा तुम्हाला जर GNP GDP या गोष्टी जर कळल्या ना तर ती NDP NNP संबंध खूप इझी आहे. तुम्हाला ट्रिक देखील सांगितली होती की नेट म्हणले की घसारा मायनस करायचा ग्रॉस मधून. ट्रिक पुन्हा सांगतो वाटलं असतं. बघा हे बघा, ग्रॉस जे आहे ना, म्हणजे याच्यामध्ये सगळंच घ्यायचं आणि नेट मध्ये काय करायचं रे, ग्रॉस मध्ये ऑल 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 सगळ्या गोष्टी घेऊन टाकायचं. नेट म्हणजे काय, तर ग्रॉस मधून घसारा वजा करायचा. घसारा म्हणजे काय, तर डेप्रिसिएशन, राईट. आपल्या भाषेमध्ये, गावठी भाषेमध्ये काय त्याला झीज म्हणतो, झीज. घसारा किंवा झीज इंग्लिश मध्ये त्याला डेप्रिसिएशन म्हणतात. ही ट्रिक लक्षात ठेवा. ग्रॉस म्हणजे सगळंच घ्यायचं, काहीच मायनस नाही करायचं. आणि नेट म्हणजे काय, तर त्याला आपण बघा ना, नेट स्कोर तुम्ही बघा ना, कॅल्क्युलेट करताना तुमच्या MPSC एक्झाम देताय साधी, तुम्ही काय करता रे, तुमचे समजा 100 क्वेश्चन सॉल्व्ह केले, तुम्ही 100 क्वेश्चन सॉल्व्ह केले, ठीक आहे, हे झाले सॉल्व्ह. हे समजा सॉल्व्ह केलेले क्वेश्चन आहेत. तुम्ही काय करता, समजा त्याच्यातले 20 क्वेश्चन चुकले, 80 बरोबर आले, हे 20 रॉंग आहेत आणि 80 करेक्ट आहेत. तुम्ही नेट स्कोर कसा काढता, ह्या 80 मधून काय करता रे, याचे निगेटिव्ह मायनस करता, डायरेक्ट 20 मायनस करता का, याचे 1/4 करता ना काय तुम्ही, बरोबर ना. 1/4 किती झाले, 5, म्हणजे 80 मधून 5 मायनस केले, हे झालं तुमचे 75. आला का नाही. तसंच इकडे तुम्ही घसारा मायनस करायचा असतो, लक्षात ठेवा. कारण का, तर ती झीज झालेली आहे. मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं कशा पद्धतीने मायनस करतोय. तर नेट कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करतो आपण, ग्रॉस मधून तुमचा घसारा मायनस करतो. मग आता एवढं तुम्हाला मी एक्झाम्पल सगळं देऊन सांगतोय. आता तुमचे प्रश्न चुकायला नको. हा ठीक आहे, येतं लक्षात. सिंपल आहे, त्याच्यामध्ये फक्त घसारा मायनस करायचा. चलो, त्याच्यात जास्त वेळ घालायला अर्थ नाही. हा, आता पुढची कन्सेप्ट याच्यामध्ये बघा, तो म्हणजे वैयक्तिक उत्पन्न. ठीक आहे ना, वैयक्तिक उत्पन्न म्हणजे पर्सनल इन्कम, व्ययक्षय उत्पन्न म्हणजे डिस्पोजेबल इन्कम, आणि दरड उत्पन्न. आता याचं कसं मोजमाप करायचं, तर पर्सनल इन्कम म्हणजे काय मित्रांनो, तर याच्यामध्ये तुम्हाला सगळ्याकडून जो काय पैसा आलाय, स्वतःचा पगार,
सरकारने पाठवलेला पैसा, राईट, इकडून तिकडून हे सगळं आपण जर एकत्र केलं ना तर सगळ्यांची बेरीज म्हणजे काय तुमचं पर्सनल इन्कम. येतं लक्षात? सगळीकडून आलेला पैसा, आपल्या गावठी म्हणजे सगळीकडून आलेला पैसा, तुमचा पगार आहे, तुम्हाला इकडून तिकडून जर भत्ता प्राप्त झालाय, सरकारने लाडका भावाचा भत्ता दिला, लाडक्या बहिणीचा भत्ता दिला, बेरोजगारी भत्ता दिला, हे लक्षात. हे सगळं जे तुम्हाला आलं नाही मित्रांनो ते आहे तुमचं वैयक्तिक उत्पन्न. आणि याचा फॉर्म्युला जर पाहिजे झाला ना, पर्सनल इन्कम इज इक्वल टू राष्ट्रीय उत्पन्न प्लस निव्वळ हस्तांतरित देणी. म्हणजे नॉर्मल भाषेमध्ये सांगायचं झालं तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपण हस्तांतरित देणी कन्सिडर केली का नाही, येते का लक्षात? म्हणून आपण त्याला या ठिकाणी वेगळं ऍड करतोय पर्सनल इन्कम मध्ये, राईट. आणि पर्सनल इन्कम कोणाचं येते की पूर्ण देशाचा आपण या ठिकाणी पकडत आहोत, म्हणून आपण त्या ठिकाणी राष्ट्रीय उत्पन्न पकडले. त्याच्यामध्ये आपण काय ऍड केलंय तर ट्रान्सफर पेमेंट त्या ठिकाणी ऍड केलेलं आहे. ट्रान्सफर पेमेंट आपण त्या ठिकाणी ऍड केलेलं आहे, राईट, म्हणजे भत्ता वगैरे, ठीक आहे. हा, हे झालं पर्सनल इन्कम. आता पर्सनल इन्कम म्हणजेच काय, दरडोई उत्पन्न, राईट. म्हणजे देशातील प्रति व्यक्तीचे वार्षिक सरासरी उत्पन्नाचे मोजमाप म्हणजे दरडोई उत्पन्न. आलं लक्षात? मग त्याचा फॉर्म्युला काय रे, तर टोटल इन्कम जे आहे ना देशाचं भागिले तुमचं टोटल तुमची पॉप्युलेशन, ठीक आहे, याचं लक्षात. तर वेगवेगळे आहेत बघा का, पर्सनल इन्कम वेगळं आणि पर कॅपिटल इन्कम वेगळं, कन्फ्युज करू नका, त्याचं मिक्स करा सगळं, राईट. पर्सनल इन्कम तुम्हाला मी सांगितलं काय तर सगळ्या स्रोतांकडून आलेलं उत्पन्न, ते तुमचं झालं पर्सनल इन्कम, ठीक आहे. आणि पर कॅपिटल इन्कम वेगळी कन्सेप्ट बरं का, ही वरची वेगळी कन्सेप्ट आहे, ही वेगळी आहे, मिक्स करू नका. पर कॅपिटल म्हणजे काय, दरडोई उत्पन्न प्रत्येक व्यक्तीला किती भेटते, कसं कॅल्क्युलेट करणार, टोटलला तुम्हाला कशाने भागायचंय, टोटल इन्कमला भागायचं तुमच्या टोटल पॉप्युलेशननी. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा फक्त. हे झालं तुमचं पर कॅपिटल. पुढची कन्सेप्ट मित्रांनो म्हणजे तुमचे डीपीआय म्हणजे काय, डिस्पोजेबल पर्सनल इन्कम. आता बघा तुम्हाला जर पर्सनल इन्कम समजली असेल तर ही लक्षात येईल कशी, ते बघा. याला मराठी म्हणतात व्ययक्षय उत्पन्न. आता याला एकदमच गावठी भाषेत सांगायचं झालं तर माझ्या हातामध्ये खर्चाला किती पैसा राहिलाय, आपण म्हणतो ना तुला सगळं टॅक्स बीस कटून किती राहतात तरी पैसे हातामध्ये, तुम्ही म्हणता नाही का तुमचा पोस्ट होल्डर मित्र असेल, भावा तुला किती राहतात हातामध्ये पैसे, येते लक्षात, सगळं पीएफ बीएफ कटून किती राहतं पैसा. तर तुमचं जे वैयक्तिक उत्पन्न आहे त्याच्यामधून काय करायचं, तुम्ही सगळे उत्पन्न कर, मार्केट टॅक्स सगळे मायनस करायचे. वैयक्तिक उत्पन्न तुमचा जो कर लागतो, टॅक्सेस लागतात, हे सगळे मायनस करायचे, प्लस तुमची बचत पण मायनस करायची. म्हणजे बघा असं समजा की माझं, मी तुम्हाला वाटलं असतं तर मी एक लिहून दाखवतो. समजा माझं पगार आहे 1000 रुपये, पगार 1000 रुपये बरं का, 1000 पेक्षा मी समजा इथं 100 रुपये पकडतो, पगार आहे 1000 रुपये. समजा मी येतो इन्कम टॅक्सच्या दायऱ्यामध्ये, समजा सरकारने माझ्या टॅक्स लावला 10 रुपये, ठीक आहे. आणि समजा मी महिन्याला काय करतोय रे, 10 रुपये बाजूला काढून ठेवते बचत म्हणून माझ्या भावी पिढीसाठी, मला फ्युचरला खर्चासाठी, जबाबदारीसाठी. मग काय झालं या ठिकाणी, तुमचं डिस्पोजेबल इन्कम म्हणजे काय, तर हे 100 आहे का 100 रुपये, ह्या 100 मधून ह्या दोन्ही गोष्टी मायनस करायच्या. म्हणजे 10 आणि 10 दोन कोणी मायनस केल्या म्हणजे किती, खाली किती राहिले माझ्याकडं, 80 रुपये माझ्यामध्ये 1000 रुपये खर्चाला राहिले. हे लक्षात, म्हणजे तुमची बचत पण मायनस केली आणि तुमच्या जे काय टॅक्सेस लागले ते सगळे मायनस करायचे. कशाबद्दल, तुम्हाला भेटलेल्या पर्सनल इन्कम मधून. हे तुमचं मी ठिकाणी पर्सनल इन्कम पकडतो. समजा माझ्याकडे मला फक्त पगार भेटते, मला कोण भत्ता भेटत देत नाही, मला कोणालाच भत्ता भेटत नाही, मला फक्त पगार भेटतो, संपला विषय, हे माझं पर्सनल इन्कम. म्हणून तुम्ही पगार म्हणून पकडले. पगार ऍक्च्युअली खूप नॅरो कॉन्सेप्ट आहे, मी त्याला पर्सनल इन्कम म्हणून पकडतो, ठीक आहे. ही ब्रॉड कॉन्सेप्ट पकडा. समजा तुम्हाला 100 रुपये इन्कम आहे तुमचं, त्याच्यात तुम्हाला हे सगळं मायनस केलं, त्याच्यावरचा टॅक्स कट केला, त्याच्यावर तुमची बचत तारीखेने मायनस केली, हे झालं तुमचे काय, तुमचं डिस्पोजेबल पर्सनल इन्कम. येते लक्षात, हे कन्सेप्ट लक्षात आली. त्याच्यानंतर फॉर्म्युला लक्षात आला का, बघा, डीपीआय इज इक्वल टू वैयक्तिक उत्पन्न म्हणजे पर्सनल इन्कम वजा तुम्ही या दोन गोष्टी मायनस करायच्या, कुठला, तुमच्यावर लागलेले टॅक्स आणि तुम्ही केलेली बचत. आता काही काही सोर्सेस मध्ये काय केलं माहितीये का, बचत दिलेली नाहीये की बचत घ्यायचं नाही, पण ऍक्च्युली या ठिकाणी बचत मायनस करावं लागते. कारण का, तुम्ही बचतीचा पैसा लगेच वापरत नाही ना, तुमच्या हाताला कुठे पैसा आहे. मला सांगा, तुम्ही एफडी मध्ये पैसे ठेवले, तुम्ही एफडी मोडू शकता का, नाही. मोडली तर तुम्हाला फाईन लागतो लगेच, तुम्हाला 4-5 वर्ष एफडी मध्ये ठेवावं लागतात पैसे, म्हणजे तुमच्या हाताला पैसा नाहीच ना तो. इथं विचार काय करतोय आपण डिस्पोजेबल मध्ये, तुमच्या हाताला पैसा आहे का, तर तो आपल्या कामाचा आहे, ठीक आहे. म्हणून आपण तो बचत देखील त्याच्यामध्ये मायनस करतोय. काय काय सोर्सेस मध्ये हे दिलेलं नाही, म्हणून तुम्हाला मी मुद्दाम सांगतो. नाही ती म्हणाल की सर बचत तर आम्ही कुठेतरी वाचलं होतं, घेतच नाही, पण मी बचत का त्या ठिकाणी त्याच्यातनं मायनस केले, कारण का तुमच्या हाताला तो पैसा राहतच नाही, बचत केलेला पैसा लगेच नाही राहत, म्हणतोय मी, राईट. नाही तर काय लोक असतात की आज टाकले 10 रुपये गल्ल्यामध्ये, उद्या इमर्जन्सी आली किंवा मला म्हणजे त्या व्यक्तीला दारूची तलब झाली, तंबाखूची तलब झाली, काढला गाडला फोडला, वापरले पैसे. असले धंदे करायचे नाही.
बचत म्हणजे या ठिकाणी असं समजा की तुम्ही लॉंग टर्म साठी बचत करून ठेवलेली आहे, राईट. ते अवघच उधळपट्टी व्यक्तीची गोष्ट करत नाही मी, राईट, नॉर्मल व्यक्तीची गोष्ट करते. ठीक आहे. आता पुढची कॉन्सेप्ट ते म्हणजे तुमचं GVA म्हणजे स्थूल मूल्यवर्धन. स्थूल मूल्यवर्धन म्हणजे ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन. आता बघा जीडीपी साठी ना सगळ्यात अॅक्युरेट मेथड कुठली माहिती का? ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन. म्हणजे तुम्ही जे इनपुट कॉस्ट दिले आणि आउटपुट कॉस्ट दिले, राईट. म्हणजे बघा तुम्ही एखादी वस्तू आहे ना त्याचा प्रक्रिया करून तुम्हाला जे फायनल आउटपुट भेटते त्याच्यामध्ये तुमची इंटरमिजिएट इंटरमिजिएट ज्या गोष्टी असतात ना त्याचे व्हॅल्यू मायनस करून टाकायची. म्हणजे तुम्हाला फॉर्म्युल्याच्या स्वरूपात सांगतो, जीव्हीए इज इक्वल टू प्रदान मूल्य. आता तुम्हाला एकदम टेक्निकल भाषेत झालं म्हणजे आउटपुट व्हॅल्यू याच्यामध्ये मायनस काय करायचं, इंटरमिजिएट व्हॅल्यू. हे बघा फायनल व्हॅल्यू मधून तुमच्या आउटपुट व्हॅल्यू मधून तुमची इंटरमिजिएट व्हॅल्यू जर मायनस केली त्याला म्हणतो आपण ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन. ठीक आहे. वाटलं तर तुम्हाला एक्झाम्पल पण देऊ सांगेल. मग ऑलरेडी आपण सुरुवातीला जे एक्झाम्पल घेतले आठवते का, बिस्किट वगैरे. असं समजा की मी 100 रुपयाचं, सॉरी 100 नको मी कमी पकडतो, हा समजा की मी 50 रुपयाचा गहू घेतला. ठीक आहे. 50 रुपयाचा गहू घेतला. आता मला सांगा हे मी दिलं कोणाला? गिरणीवाल्याला दिलं, राईट. गिरणीवाल्याने काय केलं रे, याचं पीठ केलं. पण मला पीठ देताना किती रुपयाला दिलं? त्यांनी पीठ देताना मला दिलं समजा, ठीक आहे, त्यांनी 50 रुपयाला घेतलेला, तो पीठ मला थोडंच 50 रुपयाला देणार आहे सगळं सगळं. तो काही ना काही त्याचं प्रॉफिट काढेल ना. समजा त्यांनी मला काय केलं, पीठ दिलं, किती रुपयाला दिलेलं आहे? 60 रुपयाला दिलं त्यांनी. आणि शेवटी तो आले बेकरीवाल्याकडं आणि त्याचा मी तयार केला ब्रेड. आणि ब्रेड वाल्याने किंमत किती लावली ना, 60 रुपयाला पीठ भेटलं ना, तो काय 60 ला विकणार आहे ब्रेड? त्याचा नफा काढणार नव्हतो. समजा त्यांनी विकले 100 रुपयाला. आता मला सांगा या ठिकाणी तुम्ही सगळ्यांची बेरीज करत बसणार का? नाही, हे डबल काउंटिंग होईल ना. तर मी काय केलं बघा या ठिकाणी, याच्यामध्ये 100 मधून तुमचं इंटरमिजिएट वस्तू काय येतं, मला ब्रेड तयार करण्यासाठी मी कुठली इंटरमिजिएट वस्तू वापरली? मी पीठ वापरले. लक्षात घ्या, गहू नाही पकडत बरं का, नाही तर तुम्ही एक्स्ट्रा डोकं लावाल. हे बघा 100 मधलं मी 60 मायनस करतोय म्हणजे मी व्हॅलिडेशन किती केली बघा. तुम्ही ठराविक ठिकाणी व्हॅलिडेशन, प्रत्येक टप्प्यावर व्हॅलिडेशन किती झाली हे जीव्हीए साठी महत्वाचं असतं. ग्रॉस व्हॅलिडेशन किती केली म्हणजे बघा मी गावामध्ये किती व्हॅलिडेशन केली, इथं मी व्हॅलिडेशन किती केली महत्वाचं आहे, राईट. म्हणजे या ठिकाणी मी 10 रुपयाची ऍडिशन केली, हा झाला तुमचा जीव्हीए. या ठिकाणी मी व्हॅलिडेशन किती रुपयाची केली रे? 40 रुपयाची केली. म्हणून मी 7ची वस्तू 100 ला विकतो ना त्याचं प्रोसेसिंग करून. पिठाचं मी ब्रेड तयार केलंय, मी 100 ला विकतोय म्हणजे मी 40 रुपयाची व्हॅलिडेशन केली. म्हणून बघा तुमचं फायनल व्हॅल्यू किती रुपयाची होती? 100 रुपये. आणि इंटरमिजिएट वस्तू किती रुपयाची वापरली? मी 60 रुपये. असं समजा तुमचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी हे गव्हाचं हा एक्झाम्पल काढून टाकतो. असं समजा की हे मी पीठ घेतलंय, हे पीठ घेतलंय कुणी बेकरीवाल्यानी, राईट. आणि मी त्याचा प्रक्रिया करून काय केलं रे, मी गिरणीवाल्याकडून पीठ घेतलंय आणि त्याच्यावर प्रक्रिया करून ब्रेड तयार केलंय. 60 रुपयाला मी पीठ घेतलं होतं, मी ब्रेड तयार करून 100 रुपयाला विकले. म्हणजे मी काय केली, व्हॅलिडेशन 40 रुपयाची केली. आणि म्हणून जीव्हीए इज इक्वल टू काय तुमचा, तर माझी 100 रुपये ब्रेडची किंमत, आउटपुट व्हॅल्यू मायनस इंटरमिजिएट गुडचं व्हॅल्यू किती? 60 रुपये. म्हणजे माझी व्हॅलिडेशन किती रुपयाची झाली? 40 रुपये. हा झाला तुमचा जीव्हीए. येतं लक्षात? हे झालं तुमचे जीव्हीएचे कन्सेप्ट. त्याच्यामुळे आता याच्या व्यतिरिक्त जास्त तुम्हाला डाऊट नाही आले पाहिजे, कारण का ही बेसिक कन्सेप्ट आहे ना. आता याच्यात तर तुम्हाला मी ऑलरेडी सुरुवातीला इंटरमिजिएट गुड, फायनल गुड ऑलरेडी गोष्टी सांगितल्या समजावून. आता मी प्रॉपर एक्झाम्पल देऊन सांगतोय. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढे आपण आता जीडीपी मोजण्याच्या वेगवेगळ्या पद्धती. म्हणजे बघा सुरुवातीला आपण वेगळ्या पद्धतीने मोजत होतो आकडेवारी. बघा तुम्ही मागे ऐकलं असेल की एनडीए सरकारच्या काळामध्ये जीडीपी वाढला, युपीए सरकारच्या काळामध्ये कमी होता. आता त्याचं कारण बऱ्यापैकी काय असतं मित्रांनो, दरवेळेस जीडीपी ऍक्च्युअली वाढेल याची गॅरंटी नसते. म्हणजे आपण त्या ठिकाणी कुठल्या सरकारवर टीका करत नाहीये, म्हणजे तुम्हाला मी इकॉनॉमिकच्या अँगलने सांगत आहे. जर का तुम्ही मेथड बदलली तर ऑब्व्हियसली तुमचा जीडीपी वाढू शकतो. हा भले सर्वसामान्य लोकांना ते कळत नाही, पण जे टेक्निकल लोक आहेत त्यांना बरोबर कळू शकतं की या ठिकाणी. आणि युपीसी याच्यावर प्रश्न देखील विचारलाय. युपीसीचा मेन्सचा पीआयक्यू काढून बघा. युपीसी मेन्स मध्ये पीआयक्यू विचारलाय की जीडीपीची नवीन मेथडॉलॉजी काय आहे, त्याच्यामध्ये त्याचे काय फायदे तोटे आहेत, असा प्रश्न त्यांनी विचारलाय. GS2 मध्ये ते पण GS2-3 मध्ये चेक करून बघा, विचारलाय. मग असं तुम्हाला हे महत्वाचे कन्सेप्ट. तर बघा 2015 पूर्वी आपण काय करत होतो, आपण जो आपला जीडीपी होता ना तो आपण मोजायचो जीव्ही ऍट कॉन्स्टंट फॅक्टर कॉस्ट प्राइस. आपण कसं मोजायचो? जीव्ही ऍट कॉन्स्टंट फॅक्टर कॉस्ट प्राइसला मोजायचो. आणि फॅक्टर कॉस्ट प्राइस वगैरे तुम्हाला मी मग डिस्कस केलेलं प्रॉपर आठवत आहे का? फॅक्टर कॉस्ट, बेसिक कॉस्ट प्राइस, फॅक्टर कॉस्ट प्राइस,
बेसिक कॉस्ट प्राइस आणि मार्केट प्राइस. हे तुम्हाला ऑलरेडी मी मगाशी डिस्कस केलंय. तर आपण जीबी आधी कॉन्स्टंट फॅक्टर कॉस्ट प्राइस मोजायचो. 15 पासून जानेवारी 2015 पासून आपण आता तो मोजतोय आपण मार्केट प्राइसला. आता मला सांगा, तुम्ही मगाशी जर चांगली कन्सेप्ट नीट जर समजून घेतले असेल, फॅक्टर कॉस्ट मध्ये जनरली मी तुम्हाला एक्झाम्पल घेतलं बघा, 100 रुपयाची वस्तू मार्केटमध्ये कितीची झाली, 150 रुपयाची. मग मला सांगा, इथं ऑब्विसली तुमचा जीडीपी वाढणार आहे ना. येते लक्षात? मी सरकारने थोडक्यामध्ये मेथड चेंज केलं ना, जीडीपी वाढणार असं तुम्हाला सिंपल भाषेमध्ये लक्षात येते, राईट. मग तुमचं जीडीपीचे मूल्य वाढले का नाही, येते का लक्षात? आधी फॅक्टर कॉस्ट प्राइस वापरायचं, आता मार्केट प्राइस वापरताय, ऑब्विसली जीडीपी वाढणारच. नंतर 15 पूर्वी आपण बेस इयर 4-5 वापरत होतो. हे काय मित्रांनो, हे बेस इयर. या ठिकाणी बेस इयर आपण आधी 4-5 वापरायचं, आठवत आहे का? आणि नंतर बेस इयर सरकारने चेंज केलं. किती केलं? 11-12 केलं. जानेवारी 2015 पासून सरकारने बेस इयर चेंज केलं. मग ऑब्विसली बेस इयर चेंज केलं की महागाई वाढणार ना, कारण का महागाई त्या ठिकाणी ऍड होते आणि म्हणून त्या ठिकाणी देखील तुमचं पायाभूत वर्ष चेंज केल्यामुळे देखील आकडेवारी सुधारली. म्हणजे थोडक्यात जीडीपी वाढला, म्हणजे बघा इथं पण वाढला, इथं पण वाढला. म्हणजे बघा सरकार वाढवायचं काम करते का, तर फक्त जस्ट तुमची मेथडॉलॉजी चेंज केली म्हणून, राईट. हे तुम्हाला इकॉनॉमीच्या अँगलने माहित पाहिजे. आता तुम्हाला पुन्हा सांगतो, मी कुठल्या सरकारवर टीका करत नाही. जीडीपी वाढवणं कमी करणं हे मेथडॉलॉजी देखील चेंज करणं पॉसिबल आहे. तुम्हाला प्रत्यक्षात दिसतं ते कधी कदाचित असू शकत नाही. म्हणजे असं असू शकतं की आपलं जीडीपी जुनाच आहे, पण फक्त मेथडॉलॉजी चेंज केल्यामुळे ते होऊ शकतात. म्हणजे मी म्हणत नाही बरं का आपलं जीडीपी आहे तेवढंच आहे, आपलं नक्कीच वाढलेलं आहे, आपलं नक्कीच गुड्स अँड सर्व्हिसेसचं प्रोडक्शन वाढलेलं आहे. पण तुमची अशी जर मेथडॉलॉजी चेंज केली तर तुमचा जीडीपी वाढलेला दिसतो, थोडक्यात फुगवून दाखवला जातो. नंतर 2015 पूर्वी आपण काय करायचं रे, तर जीबी ऍट कॉन्स्टंट फॅक्टर प्राइस, सेक्टरल जीडीपी साठी, सेक्टरल जीडीपी साठी थोडं इथं लक्षात ठेवा, हे सेक्टरल जीडीपी साठी. सेक्टरल म्हणजे काय? कृषी, म्हणजे प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर, याचे जे वेगवेगळे सेक्टर आहेत ना, त्या सेक्टर साठी आपण कुठली मेथड वापरायचो? आधी आपण वापरायचो जीबी ऍट कॉन्स्टंट फॅक्टर कॉस्ट प्राइस, म्हणजे मेन जीडीपी ला वापरत होतो ना, तीच मेथड आपण सेक्टरल जीडीपी साठी देखील वापरतो. सेक्टर म्हणजे कुठलं? प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर, टर्शरी सेक्टर, जे की ऑलरेडी आपण बेसिक कन्सेप्ट चॅप्टर मध्ये पाहिले. आता 2015 पासून आपण कुठली मेथड वापरतोय? आता आपण जीबी ऍट कॉन्स्टंट बेसिक प्राइस वापरतोय. आता मार्केटला नाही गेलो आपण मधली वापरतोय. मधली आठवतं का मागाशी सांगितलं, बेसिक प्राइस वाली कन्सेप्ट या ठिकाणी आपण वापरत आहोत. आणि याच्यामुळे काय झालं, करांचा धबधबा परिणाम नष्ट झाला. म्हणजे या ठिकाणी सरकारचं काय म्हणणं आहे, या ठिकाणी कॅस्केडिंग इफेक्ट थोडासा कमी झाला असं सरकारचं म्हणणं आहे, माझं नव्हे, ठीक आहे. आता पुढे बघा, अजून एक ह्या चार्ट मध्ये अजून एक ऍडिशन आहे, ते म्हणजे काय, तर सरकारने आधी कुठल्या प्रकारे आकडेवारी गोळा करत होतं, म्हणजे उद्योगासाठी जे लागणारे आकडेवारी होते ना, सगळ्यात पहिल्यांदा अगोदर आरबीआय गोळा करायचं. कारण आरबीआय खूप सारा त्यांनी अधिकार देऊन ठेवले होते. पण सरकार काय बोललं, आरबीआय कडे लोड नकोय. आता ती जे काही आरबीआयची मोनोपॉली होती ती कमी केली सरकारने. ती डेटा कोण गोळा करते आता? MCA 21, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स वगैरे त्यांचा डेटा त्या ठिकाणी वापरला जातो. नंतर वित्त संदर्भाची आकडेवारी आधी पण देखील आरबीआय गोळा करायचं. आता त्या ठिकाणी आरबीआयचा रोल त्या ठिकाणी थोडासा डायव्हर्सिफाय केलाय. त्याच्यामध्ये आरबीआय आहे, त्याच्यानंतर सेबी आहे, IRDA आहे, PFRDA, अशा वेगवेगळ्या संस्थांना त्या ठिकाणी आणलेला आहे. आणि अप्रत्यक्ष कराच्या बाबतीमध्ये सरकार कुठला डेटा वापरायचं, तर जो काय तुमचा राज्य आणि केंद्र सरकार यांचं जो वेगवेगळे टॅक्स डिपार्टमेंट होते त्यांचा डेटा त्या ठिकाणी वापरला जात होता. आता मात्र सरकार काय करते, आता जीएसटीचं डेटाबेस त्या ठिकाणी वापरत आहे. कारण जीएसटीचा आपल्याला माहितीये आपल्याकडे वन नेशन वन टॅक्स झालेले, बरोबर का? वन नेशन वन टॅक्स ही कन्सेप्ट आहे आपल्याकडे, आणि तो म्हणजे थोडक्यात जीएसटी. म्हणून आपण सरकार सध्या जीएसटीचा डेटाबेस वापरतंय. तर हे मित्रांनो वेगवेगळा डेटा कलेक्ट करण्यासाठी झालेले चेंजेस हे तुम्हाला लक्षात आले पाहिजे. आता पुढच्या अजून काही कन्सेप्ट याच्यावर देखील प्रश्न विचारले जातात. म्हणजे रिअल जीडीपी म्हणजे काय, नॉमिनल जीडीपी म्हणजे काय. तर बघा, रिअल जीडीपी म्हणजे काय, ऍक्च्युली तुमचा अर्थव्यवस्थेचं खरं चित्र दाखवतो. अर्थव्यवस्थेचं खरं चित्र दाखवतो, कारण का, तर त्या ठिकाणी आपण जीडीपी हा स्थिर किमतीला मोजत असतो. कशामध्ये? रिअल जीडीपी मध्ये. म्हणजे आपण म्हणतो ना की आपण किती पाण्यात हे जर पाहायचं असेल ऍक्च्युली तर रिअल जीडीपी पाहायचा. तो जर वाढला असेल तरच म्हणायचं की तुमचा ऍक्च्युअल जीडीपी वाढलाय, राईट. तर या ठिकाणी आपण रिअल जीडीपी मध्ये काय करतो, तर अर्थव्यवस्था ही आपण स्थिर किमतीला मोजत असतो, ठीक आहे. आणि नॉमिनल जीडीपी मध्ये मात्र आपण काय करतो मित्रांनो, या ठिकाणी आपण चालू किमतीला मोजतो. म्हणजे काय, करंट प्राइस किती त्याची, करंट प्राइस म्हणजे त्या ठिकाणी महागाई ऍड झालेली असते, लक्षात ठेवा. वस्तू आणि सेवांची आपण चालू किमतीनुसार, म्हणजे थोडक्यामध्ये महागाई त्या ठिकाणी ऍड झालेली असते, आणि म्हणून तुमचा नॉमिनल जीडीपी हा लक्षात ठेवा तुमचा हा जास्त येतो कशापेक्षा, रिअल जीडीपी पेक्षा, राईट. म्हणजे नॉमिनल जीडीपी इज ग्रेटर दॅन काय रे, रिअल जीडीपी.
असं जनरली चित्र असतं भारताच्या बाबतीमध्ये तरी असं, कारण महागाई तर वाढतच चालली ना. बघा पेट्रोल आधी 70-80 रुपये होतं, आता झालं 120, 115, 120 रुपयाच्या आसपास. म्हणजे काय, तुमची महागाई वाढली. तर नॉर्मल जीडीपी इज ग्रेटर दॅन तुमचा रिअल जीडीपी. का, आता फक्त किमतीचा फरक पडला, राईट. नंतर आता जीडीपी डिफ्लेटर ही कन्सेप्ट खूप महत्वाची, कारण का याच्याद्वारे आपल्याला कळते की नेमकं सरकारने किती महागाई वाढवली किंवा संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये किती महागाई वाढली. तर जीडीपी डिफ्लेटर म्हणजे सारख्या दोघांचा आपल्याला रेशो घ्यायचा, म्हणजे नॉमिनल जीडीपी भागिले तुमचं रिअल जीडीपी गुणिले 100, राईट. म्हणजे एन, तुम्हाला ट्रिक सांगतो, आपण बघा एबीसीडी करताना आधी काय करतो आपण आधी एन लिहितो ना, एन लिहायचा आधी अल्फाबेटिकली, नंतर आर लिहायचा गुणिले 100. एवढं सिंपल ट्रिक आहे. जर तुम्हाला कन्फ्युजन असेल आधी एन घेऊ का आर घेऊ वर, तर एन अल्फाबेटिकली एन आहे, नंतर आर आहे, एन भागिले आर इज इक्वल टू तुमचा जीडीपी डिफ्लेक्टर. याच्यामध्ये नेमकं काय कळतं आपल्याला बघा, हा जो आहे ना जीडीपी डिफ्लेक्टर, याच्यामध्ये आपल्याला कळतं की आपल्याला नेमकी महागाई किती वाढली, राईट. म्हणजे काय, समजा तुमचा हा जीडीपी डिफ्लेक्टरची व्हॅल्यू समजा 1 आली, ठीक आहे, याची व्हॅल्यू समजा 1 आली, याचं मिनिंग काय होतं, तर चालू वर्षाच्या किमती आणि आधारभूत वर्षाच्या किमती सेम आहेत, महागाई वाढलीच नाही ना. त्याच्या लक्षात एन आणि आर सेम आहेत ना, म्हणून त्याची व्हॅल्यू 1 आली. 1 आली म्हणजे काय, महागाई वाढलीच नाही, दोघांच्या किमती सेम आहेत. जर का तो 1 पेक्षा कमी आला, 1 पेक्षा कमी आला याचा अर्थ काय, तर चालू वर्षाच्या किमती ज्या आहेत त्या आधारभूत वर्षाच्या किमतीपेक्षा कमी झाल्या. शक्यतो असं होत नाही भारताच्या बाबतीत मध्ये, असं तर काही झालं नाही, कारण का महागाई वाढतच चाललेली आहे. आणि हे 1 पेक्षा कमी शक्यतो येत नाही, आणि येते ते मोस्टली 1 पेक्षा जास्त, राईट. कारण का तुमची महागाई वाढलेली असते, चालू वर्षाच्या किमती ह्या तुमच्या आधारभूत वर्षाच्या किमतीपेक्षा खूप सारख्या जास्त असतात, राईट. समजा असं पकडा की आधी आपला बेस होता 2011-12, राईट. जे आपण जवळपास 10 वर्ष आपण एखादा बेस इयर वापरतो. मग विचार करा 10 वर्षामध्ये किमती काहीच वाढल्या नसतील का, आणि म्हणून लक्षात घ्या ती महागाई येते, आणि नॉर्मल जीडीपी हा तुमचा रिअल जीडीपी पेक्षा जास्त येतो, आणि म्हणून तो रेशो शक्यतो भारताच्या बाबतीमध्ये 1 पेक्षा जास्त असतो, लक्षात ठेवा, राईट. हे झालं भारताचे केस. इंडियाच्या बाबतीमध्ये तरी मोस्ट ऑफ द केसेस अशा आहेत. नंतर पुढचं कन्सेप्ट आपण पाहतो म्हणजे बेस इयर. आता तुम्हाला मी बेस इयर बोललो होतो, तर बेस इयर म्हणजे नेमकं काय भानगड आहे, तर बघा एखाद्या वर्षी समजा पाऊस वगैरे नॉर्मल असेल, किमतीमध्ये जास्त काही चढ उतर झालेले नसेल, तर असं वर्ष जास्त आपण त्याला लक्षात घ्या आपण बेस इयर पकडतो. म्हणजे एखादं स्टेबल इयर म्हणतो आपण त्याला, स्टॅबिलिटी खूप महत्वाची आहे. म्हणजे किमतीच्या दृष्टीने सामान्य वर्ष पाहिजे, ते जास्त असे फ्लक्च्युएशन नको, आपल्याला असं स्टेबल पाहिजे. कसं, असं स्टेबल इयर पाहिजे, स्थिर किमती पाहिजे त्या वर्षी. म्हणजे त्या ठिकाणी मान्सून चांगला आहे आपला, राईट. त्या ठिकाणी बाकी जास्त इंटरनॅशनली काही चेंजेस नाही झालेले, मान्सून बऱ्यापैकी चांगला झालाय, शेतकऱ्यांना बऱ्यापैकी इन्कम भेटलंय, राईट. उत्पन्नामध्ये जास्त काही मोठे चेंजेस झालेले नाहीयेत, म्हणजे नॉर्मल किमती राहिलेल्या आहेत, म्हणून आपण त्याला बेस इयर असं म्हणत असतो. आणि मग अशा आपले वेगवेगळे बेस इयर आहेत. तुम्हाला बेस इयरची इयर पार्ट पाहिजे, कारण एमपीसी त्याच्यावर प्रश्न विचारते की खालीलपैकी कुठलं बेस इयर होतं कुठलं नव्हतं, त्यासाठी कुठली कमिटी नेमली होती, हे सगळं महत्वाचं आहे. तर याच्यामध्ये देखील लक्षात ठेवायला ट्रिक आहे. सुरुवातीचे बेस इयर कुठले रे, 1948-49. आता लक्षात कसं ठेवायचं बघा, भारत स्वतंत्र झाला कधी रे, 1947 ला. तर मग ऑब्विसली आपलं बेस इयर ठरवणार ना, आपण स्वतंत्र झालोय, आपला देश वेगळा झालाय, वेगळा म्हणजे आपण स्वतंत्र झालो ना, मग आपण काहीतरी बेस इयर ठरवणार का नाही. मग 1948-49 केलं. हा, आता याच्यानंतर आपण काय करणार, शक्यतो 10 वर्षाचा गॅप पकडत असतो, असं पकडा. तर बघा झालं की नाही, 60-61, पुन्हा 10 वर्षांनी बघा 70-71, पुन्हा 10 वर्ष 80-81. आता तुम्ही तर गडबड करणार, इथं 10 वर्ष पकडणार, 90-91 असं आहे का, नाही. कारण का रे, तर तुम्हाला त्यासाठी भारताचा स्वातंत्र्योत्तर इतिहास माहित पाहिजे. भारताचं बघा म्हणजे हिस्ट्रीचं कॉन्ट्रीब्युशन किती इकॉनॉमीमध्ये, स्वातंत्र्योत्तर इतिहास माहित असेल तर तुम्हाला कळ. या ठिकाणी आपल्याला माहिती काय झालं, 1989 पासून ते 91 पर्यंत काय होतं रे, अस्थिर सरकार होते ना, प्राईम मिनिस्टर चेंज झाले, 3 प्राईम मिनिस्टर झाले त्या काळामध्ये. मग या ठिकाणी जर पीएम चेंज झाले असतील तर त्या ठिकाणी मला सांगा मग बेस इयर सारख्या गोष्टीने वेळ भेटेल का, नाही. सरकार स्टेबल नाही तर कुठून काही चेंजेस होणार आहेत. त्याच्यामुळे 10 वर्षांनी लगेच झालं नाही, ते झालं ज्यावेळेस पीएम नरसिंहराव स्टेबल पंतप्रधान झाले त्यावेळेस त्या ठिकाणी काय झालेलं आहे, तर तुमचं बेस इयर नवीन आले. आणि आपल्याला माहिती आपण एलपीजी रिफॉर्म देखील या ठिकाणी केलेले होते 91 साली, राईट. 91 साली आपण एलपीजी रिफॉर्म केले रे, आणि म्हणून आपण आपल्याला गरज पडली की आपण आता बेस इयर चेंज केलं पाहिजे, 10 वर्ष पूर्ण झाले. नंतर पुढे जाऊन 1990-2000 आपल्याला माहिती की एनडीएचं सरकार आलं, वाजपेयींच्या अंतर्गत एनडीएचं आघाडी सरकार त्या ठिकाणी आलेलं होतं, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स, राईट. तर त्या ठिकाणी आलेलं होतं, त्यांनी बेस इयर चेंज केलेलं होतं. पुढे जाऊन आपल्याला माहिती की पुन्हा सरकार त्या ठिकाणी चेंज झाले, पुन्हा युपीचं सरकार आलं. मग कधी रे, 4-5च्या आसपास, बरोबर का. तर त्या ठिकाणी 4-5 साली कानाचं युपीएचं सरकार आलंय.
कोण आले पुन्हा? मग मनमोहन सिंग यांचं सरकार आले, मग पुन्हा बेस इयर चेंज झाले. तर त्याचे कमिटी पार्ट ठेवा आणि तुम्हाला पोस्ट इंडिपेंडन्सची क्रॉनॉलॉजी माहित पाहिजे. म्हणजे बघा हिस्ट्रीचा तुमचा इकॉनॉमिक्स मध्ये किती ऍप्लिकेशन आहे. नंतर अभिजित सेनगुप्त कमिटी यांच्या रिकमेंडेशन नुसार 4-5 असं बेस इयर चेंज झालेलं आहे. नंतर पुन्हा 5-6 वर्षांनी बेस इयर चेंज केलंय, राईट. कोण आले? के सुंदरम कमिटी, राईट. म्हणजे के सुंदरम कमिटीनुसार त्या ठिकाणी आपलं बेस इयर चेंज झाले. आणि आता लेटेस्ट वाला लक्षात ठेवा, त्या ठिकाणी आपली विश्वनाथ गोल्डर समिती नेमली गेलेली होती. कुठली? विश्वनाथ गोल्डर समिती नेमली गेली होती. त्यानुसार आपलं बेस इयर जे 2011-12 होतं त्यानुसार चेंज होऊन ते किती झालं रे? 2022-23 झाले. म्हणजे आता फेब्रुवारी 2026 पासून आपण ते बेस इयर चेंज केलेलं आहे. पहिले किती होतं? 2011-12 आणि आता ते किती झाले? तर 2022-23 अशा पद्धतीने आपण केलेलं आहे. तर त्याची कमिटी पार्ट करून ठेवा, विचारली जाऊ शकते विश्वनाथ गोल्डर कमिटी. आणि बेस इयर कसे चेंज झालेत आपण ते पुढच्या याच्यामध्ये पाहणार आहे. बघा प्रत्येक ठिकाणी कुठल्या कुठल्या इंडेक्सेसचे त्या ठिकाणी बेस इयर चेंज झालेत ते तुम्हाला पाठ करायचे हे नवीन आकडेवारीनुसार, राईट. तर जीडीच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगितलं की पहिलं 11-12 होतं, आता ते चेंज होऊन काय झालंय? 2022-23 झाले. आणि हा चेंज कधी झालाय? तर फेब्रुवारी 2026 पासून त्या ठिकाणी लागू झालेले ते पाठ करून ठेवा. त्याच्यानंतर पुढचं बघा, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन या बाबतीमध्ये पहिला बेस इयर काय होता? तर 11-12 होता, तो देखील चेंज होऊन काय झाला आता? तर तो 22-23 झालाय. त्याच्यानंतर पुढचा बदल बघा, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स जो आरबीआय काय करत असते महागाई चेंज करण्यासाठी किंवा महागाई मोजण्यासाठी वापरत असते. तर आरबीआयने त्या ठिकाणी जो वापरला गेला सीपीआय तो देखील त्या ठिकाणी चेंज केलेला आहे. तो चेंज किती केलाय? पहिला 2012 होता, तो झाला आता 2024. 12/12/2024 असं तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर डब्ल्यूपीआय चा 11-12 आहे. त्याच्यानंतर सीपीआय आयडब्ल्यू आधी किती होता? तो 2001 होता, राईट. सीपीआय म्हणजे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर, तो पहिला 2001 होता, तो झाला आता 2016. ठीक आहे. त्याच्यानंतर सीपीआय एल म्हणजे सीपीआय ऍग्रिकल्चर लेबर किंवा रुरल लेबर, राईट. ग्रामीण मजुरांसाठी किंवा जे आपले ऍग्रिकल्चर लेबर म्हणजे काय रे? कृषीवाले काम करणारे, बरोबर का? कृषी मजूर, इथं कृषी लिहून ठेवा, कृषी मजूर किंवा ग्रामीण मजूर यांचा जो बेस इयर होता आधी 1986-87 होता, तो चेंज होऊन आता 2019 झालाय, राईट. आणि मग अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे बेस इयर त्या ठिकाणी चेंज झालेला आहे. आणि प्रमुख उद्योगांचा निर्देशांक जे 8 प्रमुख आहेत ना कोर इंडस्ट्रीज, खाली तुम्हाला ती स्लाइड मध्ये दिसत असेल 8 कोर इंडस्ट्रीज खाली लिहून ठेवा. 8 कोर इंडस्ट्रीजचा आधी त्या ठिकाणी बेस इयर 4-5 होता, तो चेंज होऊन 11-12 झालेला आहे. म्हणजे मी तुम्हाला सगळ्या ठिकाणी एकत्र कंपाईल करून आणलेत जेणेकरून तुम्हाला कुठे बाकीचं वाचायची गरज पडणार नाही. येते लक्षात. जीडीपीचा काय रे? 11-12 ते 22-23. नंतर आयआयपीचा काय? 11-12 ते 22-23. सीपीआयचा काय रे? 12चा झालाय 24. त्याच्यानंतर सीपीआय आयडब्ल्यूचा 1चा झालाय 2016. नंतर सीपीआय एल चा काय झालाय 86-87 वरून 2019. आणि कोर इंडस्ट्रीचा झालाय 4-5 वरून 11-12. तर हे आहेत मित्रांनो वेगवेगळे तुमचे बेस इयर. ठीक आहे. त्याच्यानंतर आता पुढचा एक नवीन टॉपिक याच्यामध्ये म्हणजे तुमचं राष्ट्रीय उत्पन्नाची वेगवेगळी वैशिष्ट्य. आता याच्यावर आयोगाने आता प्रश्न विचारला होता बघा. आता जी एक एक्झाम झाली ना आयोगाने घेतली होती त्याच्यामध्ये त्यांनी कन्सेप्ट विचारली होती काय? तर राष्ट्रीय उत्पन्न ही कसली कन्सेप्ट आहे? प्रवाही कन्सेप्ट आहे म्हणजे फ्लो कन्सेप्ट आहे की स्टॉक कन्सेप्ट आहे? तर ती फ्लो कन्सेप्ट आहे. कारण का आपण एक पर्टिक्युलर वर्षाला ब्रेक करतो म्हणजे काय करतो अशी प्रॉपर सायकल चालू प्रोडक्शनची. तर एक मधला इयर कन्सिडर करतो का नाही आपण एक आर्थिक वर्ष, त्याच्यामध्ये झालेलं जे तुमचं उत्पन्न आहे ते आपण त्या ठिकाणी काउंट करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून आपण त्याला काय म्हणतो ती प्रवाही कन्सेप्ट आहे. त्याच्यातला फक्त आपण एक पार्ट घेतलाय की हा आमचं एवढं उत्पन्न आहे. ते पुढे तुम्हाला सांगणार डिटेलमध्ये. तर बघा राष्ट्रीय उत्पन्नाचे पहिले वैशिष्ट्य काय? तर हे समष्टी अर्थशास्त्र आहे. समष्टी अर्थशास्त्र मधली कन्सेप्ट आहे. म्हणजे काय? मॅक्रो इकॉनॉमिक्स. आपण सुरुवातीचा जे बेसिक कन्सेप्ट चॅप्टर घेतला होता त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगितलं होतं की राष्ट्रीय इन्कम जे आहे ना, बरोबर का, त्याच्यामध्ये आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये आपण कुठल्या गोष्टी पकडतो? तर रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, गुंतवणूक, बचत ह्या मोठ्या मोठ्या गोष्टी पकडतो. म्हणजे ही मॅक्रो इकॉनॉमिक कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा, राईट. समष्टी अर्थशास्त्राची संकल्पना आहे. दुसरी कन्सेप्ट काय आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीमध्ये? तर ही फ्लो कन्सेप्ट आहे. फ्लो तुम्हाला मी सांगितलं की आपण एका विशिष्ट कालावधीमध्ये निर्माण झालेल्या वस्तू त्या ठिकाणी काय करत असतो, त्यांचा प्रवाह त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करत असतो, राईट. एक आर्थिक वर्ष म्हणजे काय? 1 एप्रिल ते 31 मार्च ह्या कालावधीमध्ये तुमच्या देशामध्ये तयार झालेल्या अंतिम वस्तू आणि सेवांच्या मूल्यांचा प्रवाह आपण या ठिकाणी मोजत असतो. म्हणून त्या ठिकाणी आपण त्याला फ्लो असं कन्सेप्ट म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी स्टॉक नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला गंडवण्यासाठी आयोग स्टॉक देतं, स्टॉक नाही, लक्षात ठेवा. नंतर पुढचं आहे
त्याचा आपण मॉनिटरी पद्धतीने मापन करतोय. म्हणजे काय, आपण मौद्रिक पद्धतीने मापन करतो, पैशाच्या स्वरूपात मापन करतो. आता समजा घरगुती एखादी आई असेल, तिने आपल्या मुलाबाळासाठी जे काही जेवण खावण बनवलेलं असेल, त्याच्यामध्ये ती पैसे घेते का नाही, ते काय झालं अमौद्रिक. लक्षात ठेवा, आपण पकडताना फक्त मौद्रिक स्वरूपाचा पकडतो. समजा एखाद्या महिलेने जर काही वस्तू, खाद्यपदार्थाच्या वस्तू तयार करून विकल्या, राईट, त्याचे काहीतरी व्हॅल्यू असेल, तर ती आपण पैशाच्या स्वरूपात केली म्हणून आपण तिला जीडीपी मध्ये मोजतो. पण मात्र आपण त्या ठिकाणी अमौद्रिक क्षेत्राचं त्या ठिकाणी कॉन्ट्रीब्युशन त्या ठिकाणी पकडत नाही. येतं लक्षात. तर हे झालं तुमचं मौद्रिक पद्धतीचं मापन. ठीक आहे. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी पाहूया. कन्सेप्ट म्हणण्यापेक्षा वैशिष्ट्य आपण त्या ठिकाणी पाहतोय. राष्ट्रीय उत्पन्नाची त्या ठिकाणी आपण वैशिष्ट्य पाहतोय. काय रे, तर दुहेरी गणना आपण त्या ठिकाणी करत आहोत. म्हणजे काय, दुहेरी गणना आपल्याला त्या ठिकाणी टाळायची. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न करताना डबल काउंटिंग करायचे नाही. हे तुम्हाला ऑलरेडी मी 4 ते 5 वेळा संपूर्ण लेक्चर मध्ये सांगितलंय. राईट, आपण फक्त अंतिम वस्तू आणि सेवांचे मूल्य त्या ठिकाणी पकडत असतो. मध्यवर्ती वस्तू म्हणजे इंटरमिजिएट गुड्सचं त्या ठिकाणी मूल्य पकडत नाही. हे तुम्हाला ऑलरेडी मी खूप वेळा समजावून सांगितलंय. नंतर पुढचं नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड. मग तुम्हाला मी हे प्रॉपर एक्सप्लेन करून सांगितलंय. हे त्या ठिकाणी मी पुन्हा एक्सप्लेन करत नाहीये, तुम्ही तेच पुन्हा ते पाहू शकता. नंतर निव्वळ मूल्य. आता बघा, निव्वळ मूल्य काय महत्वाचं आहे, आपण वस्तू आणि सेवांचं निव्वळ मूल्य त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करत असतो. म्हणजे काय, नेट व्हॅल्यू. नेट कशी काढतो, तर आपण त्याचा घसारा त्या ठिकाणी वजन करावा. लक्षात ठेवा, घसारा म्हणजे काय, तर त्याची झीज, डेप्रिसिएशन आपण त्याला म्हणतो. जे काय आपले कॅपिटल आहे, फिक्स कॅपिटल, आपण त्याचे काय करतो, घसारा मायनस करतो आणि मग त्याचं निव्वळ मूल्य देखील आपण कॅल्क्युलेट करत असतो. म्हणजे आपण ग्रॉस देखील काढतो आणि त्या ग्रॉसवरून आपण काय करतो, नेट काढतो. म्हणजे काय, घसारा मायनस करून आपण त्याचं निव्वळ मूल्य देखील कॅल्क्युलेट करत असतो. नंतर आपला जीडीपी जो आहे, लक्षात घ्या, राष्ट्रीय उत्पन्न, जीडीपीच नाही तर तुमचं राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे नॅशनल इन्कम, हे एक प्रकारचं तुमच्या देशाचं इकॉनॉमिक इंडिकेटर आहे. म्हणजे काय रे, आता ज्यांना कोणाला मराठी शब्द कळत नसेल ना, त्यांनी मी इंग्लिश शब्द सांगतो, देखील लिहून घ्या. इंडिकेटर. काय रे ते, इंडिकेटर म्हणजे काय, आर्थिक निदर्शक. राईट, राष्ट्रीय उत्पन्न हे एखाद्या देशाच्या आर्थिक विकासाची तुम्हाला पातळी सांगते, त्या देशाच्या आर्थिक उत्पादनाची क्षमता सांगते आणि नागरिकांच्या आर्थिक स्थितीचे महत्वपूर्ण काय आहे ते एक प्रकारचं निर्देशक आहे. म्हणजे आपल्याला इंडिकेशन येतं की भारतामध्ये एवढी आपली आर्थिक शक्ती आहे, एवढं भारताचं उत्पन्न आहे. येतं लक्षात. हे तुमचे राष्ट्रीय उत्पन्नाचे वेगवेगळे वैशिष्ट्य. यानंतर पुढचा टॉपिक या ठिकाणी चालू होतोय, तो म्हणजे काय, तर क्षेत्रीय जीडीपी अर्थात सेक्टरल जीडीपी. आता सेक्टरीय जीडीपी म्हणजे ही कन्सेप्ट कुणी आणली होती, तर बघा, सुरुवातीला आपण नॉर्मल जीडीपी पकडायचो, पण एक ॲलन फिशर नावाची व्यक्ती होती, त्यांनी पहिल्यांदा काय केलं, ते बोलले की आपण काय करूया, ह्याला आपण स्प्लिट करूया. आपलं जे देशाचं आर्थिक क्षेत्र आहे ना, त्याला आपण प्राथमिक, द्वितीय, तृतीय अशा वेगवेगळ्या सेक्टरमध्ये स्प्लिट करूया, जेणेकरून तुम्हाला ते काउंटिंग करायला पण सोपं जाईल, आपल्याला अर्थव्यवस्थेचा बारीक पद्धतीने अभ्यास करता येईल. तर प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी असे वेगवेगळे अर्थव्यवस्थेचे क्षेत्र असतात बघा. राईट, तर प्रायमरी मध्ये नेमकं काय माहिती की मित्रांनो, सगळं बेसिक वाले पकडायचं. बेसिक वाले म्हणजे कुठलं, तर कृषी. राईट, कृषी म्हणजे काय, ऍग्रिकल्चर. वने म्हणजे काय, फॉरेस्ट्री. ज्यांना कोणाला मराठीचं इंग्लिश करायचं असेल, तुम्ही तिथे लिहून घेऊ शकता. ऍग्रिकल्चर म्हणजे कृषी, वने म्हणजे फॉरेस्ट्री, मासेमारी म्हणजे फिशरीज, पशुपालन म्हणजे लाईव्हस्टॉक फार्मिंग किंवा अॅनिमल ट्रेडिंग आपण त्याला म्हणूया. हे झालं तुमचं प्रायमरी. राईट, आता हे झालं प्राथमिक क्षेत्र. त्याच्यानंतर द्वितीय क्षेत्र म्हणजे काय मित्रांनो, तर प्राथमिक क्षेत्रावर प्रक्रिया करून जे काय समजा आपण तयार करत असतो, आपण त्याला म्हणतो द्वितीय क्षेत्र. त्याच्यामध्ये शक्यतो मोस्टली काय येतं, उत्पादन म्हणजे काय, मॅन्युफॅक्चरिंग. नंतर येतं तुमचं वीज म्हणजे काय, इलेक्ट्रिसिटी. नंतर आहे गॅस. राईट, आणि तुमचं बांधकाम म्हणजे कन्स्ट्रक्शन. हे तर तुमचं सेकंडरी सेक्टर. आता त्याच्यामध्ये टर्शियरी सेक्टर आपण मुद्दाम पुढे घेतल्या बरं का, त्या पाठीमागच्या स्लाइड मध्ये टर्शियरी सेक्टर मुद्दाम का नाही घेतलं, कारण टर्शियरी सेक्टर मध्ये खूप सारे सब टाइप्स आहेत. तर आपण टर्शियरी सेक्टर पाहूया. टर्शियरी सेक्टर मध्ये लक्षात ठेवा, आपण सगळ्या प्रकारच्या सेवा पकडतो. हे एक प्रकारचं सेवा क्षेत्र म्हटलं जातं. टर्शियरी सेक्टर म्हणजे एक प्रकारचं काय, सेवा क्षेत्र आहे. त्याच्यामध्ये मग तुमच्या कम्युनिटी सर्व्हिसेस म्हणजे आपण त्याला सामुदायिक सेवा म्हणतो, किंवा त्याला आपण वैयक्तिक सेवा देखील त्याला आपण कन्सिडर करत असतो. म्हणजे कम्युनिटी सर्व्हिसेस, पर्सनल सर्व्हिसेस, या सगळ्या आपण त्याच्यामध्ये पकडतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय काय तर मग व्यापार, हॉटेल, रेस्टॉरंट, वाहतूक, साठवणूक, फायनान्स, इन्शुरन्स. राईट, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे प्रोफेशन, ह्या सगळ्या गोष्टी आपण सेवा क्षेत्रामध्ये पकडतो. राईट, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये काउंट करायचं आहे. आणि मग आता पुन्हा मी मागच्या स्लाइड मध्ये येतो, ते म्हणजे तुमचं चतुर्थ क्षेत्र. तर चतुर्थ क्षेत्र म्हणजे काय, तर क्वार्टरनरी. हे क्विनरी झालेला क्वार्टरनरी करा, क्वार्टरनरी. राईट, तर क्वार्टरनरी फील्ड मध्ये नेमकं काय येते, तर तुमचं IPR म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स.
राईट. इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स आपण त्या ठिकाणी कन्सिडर करत असतो. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये नेमकं काय केलं तरी आपल्याला माहिती की याच्यामध्ये पुढे जाऊन मग R&D वगैरे पण येतं. हाय लेवलच्या ज्या गोष्टी आहेत ना R&D, राईट, म्हणजे तुमचं संशोधन आणि विकास, इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स, बौद्धिक संपदा हक्क, असं ज्या इंटेलेक्चुअल गोष्टी आहेत ना, हायर लेवलचं मॅनेजमेंट, हे सगळं तुमचं फोर्थ कॅटेगरीमध्ये येतं, म्हणजे चतुर्थ क्षेत्रामध्ये येतं. ठीक आहे. हा, तर हे तुम्हाला मी आधी सुरुवातीला बेसिक सांगितलं की ह्याच्यामध्ये नेमकं काय काय येतं. आता हेच आपण जर भारताच्या बाबतीत विचार केला तर तुम्हाला काय आकडेवारी माहित असणं गरजेचं आहे की सेक्टरनुसार भारतामध्ये यांची किती आकडेवारी. तर तुम्हाला हे मी एकदम ट्रिकच्या स्वरूपात सांगणार आहे. बघा, प्राथमिक सेक्टर याचं जे भारतामध्ये आपल्याला माहिती की भारत ही कशी आहे, कृषी प्रधान अर्थव्यवस्था आहे. भारत ही कृषी प्रधान अर्थव्यवस्था आहे. मग मला सांगा, सुरुवातीला भारत हा कशावर डिपेंड होता, ऍग्रिकल्चरवर. मग सुरुवातीला त्याचं जीडीपी मधील कॉन्ट्रिब्युशन कसं असणार आहे, ऑब्विसली जास्त असणार आहे. तर 1950-51 साली त्याचं भारताच्या जीडीपी मधील कॉन्ट्रिब्युशन जवळपास 53% आसपास, राऊंड फिगर तुम्ही 50% पकडा, राईट, 53% एवढं होतं, 53.1%. पुढे जाऊन ते चेंज होत गेलं. म्हणजे काय झालं आपल्याला माहिती, आपल्याकडे प्रोडक्शनचं प्रमाण वाढत गेलं, सर्व्हिसेसचं प्रमाण वाढत गेलं, आणि सध्याच्या कंडिशनला जी कंडिशन ऍग्रिकल्चरची होती तीच कंडिशन सध्या सर्व्हिसेसची आहे. म्हणजे सिंपल भाषेमध्ये बघा, तुम्हाला मी डायरेक्ट एक ट्रिक सांगतो. जे ऍग्रिकल्चरचं प्रमाण 1950-51 मध्ये होतं ते प्रमाण सध्या इकडे बघा, तुम्हाला दाखवतो मी, इथं सर्व्हिस सेक्टरचं आहे, म्हणजे टर्शियरी सेक्टरचं आहे. तर बघा, इकडे 55%, इकडे 53%, मला राऊंड फिगर 55% करतो. म्हणजे जे सुरुवातीला ऍग्रिकल्चरचं होतं ते सध्या सर्व्हिस सेक्टरचं आहे. म्हणजे टक्का पलट गया, येते का लक्षात, पत्ते फिरले. म्हणजे कृषी क्षेत्र सध्या एकदम लोएस्ट कॅटेगरीला आहे. 33 सांगायचं झालं तर आधी 1 नंबरला होतं, आता ते सगळ्यात तळाला आलंय. तर कसं आलंय बघा, सध्या झालं ती 16%. म्हणजे सध्या गेले काही वर्ष तो आकडा किती टक्क्याच्या आसपास आहे, 16 ते 17% मध्ये सध्या फिरतोय आकडा, राईट. गेले 5-6 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्ष तो आकडा सध्या 16 ते 17% एवढा आहे. कृषीचा वाटा त्या ठिकाणी कमी कमी होत गेलेला तुम्हाला दिसतोय. आता उद्योग क्षेत्राचा बघा, उद्योगाचा वाटा त्यावेळेस किती होता रे, 16.6%. म्हणजे जेवढा सध्या कृषीचा वाटा आहे ना, तेवढा सध्या वाटा त्यावेळेस होता. म्हणजे असं तुम्हाला देखील लक्षात ठेवलं इझी. बघा, सध्या जो कृषीचा वाटा आहे ना, तो उद्योग क्षेत्राचा वाटा भारत स्वतंत्र झाल्यावर होता. म्हणजे 50-51च्या आसपास हा ऍग्रिकल्चरचा जीडीपी मधील कॉन्ट्रिब्युशन 16-17%च्या आसपास होतं. मग ते नंतर वाढत गेलं, आणि गेले काही वर्ष ते किती तुम्हाला दिसते बघा, गेले काही वर्ष तर 28 ते 29 दरम्यान ते तुम्हाला कॉन्स्टंट राहिलेलं दिसते. म्हणजे तुम्ही राऊंड फिगर लक्षात ठेवा, ऍग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये 16 आहे, नंतर इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये 28 ते 29 आहे. ठीक आहे. आणि सेवाच्या बाबतीमध्ये सुरुवातीला ते किती होतं, 1/3 होतं. 1/3 आठवतं का, मी तुम्हाला नॅशनल इन्कम कमिटीचं रिकमेंडेशन सांगितलं होतं. त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं, त्यांनी मोजलं होतं की सेवा क्षेत्राचा वाटा 1/3 आहे. ते बरोबरच होतं, बरोबर, 30% आहे. मग ते वाढत गेलं, आणि सध्या ते किती रे, सध्या ते जवळपास 55%च्या आसपास आहे. म्हणजे राऊंड फिगर लक्षात ठेवा, 54 ते 55%च्या आसपास आहे. तुम्हाला जर झोपेत जरी कोणी विचारलं तर तुम्हाला हा ट्रेंड माहित पाहिजे. ऍग्रिकल्चरचा वाटा सुरुवातीला किती होता, 55%, तो कमी होऊन किती झालाय, 16 ते 17%. त्याच्यानंतर उद्योगाचा वाटा सुरुवातीला किती होता, 16%च्या आसपास होता, तो वाढ जाऊन सध्या किती झालाय, 28 ते 29%. आणि सेवा क्षेत्राचा वाटा सुरुवातीला किती होता, 30% होता, आता तो वाढ जाऊन किती झालाय, 53, 54, 55, असं 55%च्या आसपास आहे, राईट. हे ट्रेंड तुम्ही लक्षात ठेवा. आणि एक अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे एलपीजी रिफॉर्म आपल्याकडे झाले होते, राईट. एलपीजी रिफॉर्म म्हणजे काय रे, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, या सगळ्यामुळे काय झालंय, सेवा क्षेत्र जे आहेत ना, सध्या सेवा हे आपल्या इंडियन इकॉनॉमीचं प्राईम मुव्हिंग फोर्स झाले. प्राईम मुव्हिंग फोर्स म्हणजे काय, थोडस मी इथे काढतो. हा, हे भारतीय अर्थव्यवस्थेचं प्राईम मुव्हिंग फोर्स झाले. म्हणजे काय, एक प्रमुख प्रेरक क्षेत्र अशा पद्धतीने ते बनलेलं आहे. कुठलं, सर्व्हिस सेक्टर, लक्षात ठेवा, राईट. याच्यावर देखील हा पीवायक्यू बरं का, हे नोट मुद्दाम नाही टाकलेली, हा पीवायक्यू तुमचा आपल्या सेवा क्षेत्राचं कॉन्ट्रिब्युशन सध्या जीडीपी मध्ये वाढत आहे. आणि तो प्राईम मुव्हिंग फोर्स म्हणजे काय, एक मेजर फॅक्टर जो इकॉनॉमीला वाढवायचं काम करतोय, ग्रो करण्याचं काम करतोय, ड्राईव्ह करण्याचं काम करतोय. म्हणजे सध्या गाडीचं स्टेरिंग कोणाच्या हातात आहे, तर सर्व्हिस सेक्टरच्या हातात आहे, असं तुम्ही लक्षात ठेवा. हा, आता याच्यानंतर पुढची कन्सेप्ट येते, म्हणजे तुमचं ग्रीन जीडीपी, राईट. कुठली कन्सेप्ट आहे, ग्रीन जीडीपी, अर्थात हरित जीडीपी, आणि त्याचं ओव्हरऑल अकाउंटिंग. तर ग्रीन जीडीपी ही कन्सेप्ट सुरुवातीला कुणी आणली होती, तर सुरुवातीला एक विल्यम नॉर्दस आणि जेम्स टोबिन नावाचे एक थिंकर्स होते. कोण कोण, विल्यम नॉर्दस आणि जेम्स टोबिन नावाचे थिंकर होते. त्यांनी ते काय केलेलं आहे लक्षात ठेवा, 1990च्या दशकामध्ये ग्रीन जीडीपी नावाची कन्सेप्ट डेव्हलप केलेली आहे. आता एक कन्सेप्ट आणण्याची गरज का पडली, आपल्या सगळ्यांना माहिती की 90च्या दशकामध्ये खूप साऱ्या पर्यावरणाच्या बाबतीमध्ये चळवळी झालेल्या आहेत. किंवा आपण अर्थ समिट देखील काय घेतली होती 1991च्या आसपास,
ब्राझील त्या ठिकाणी अर्थ समिट झालेली होती. आणि मग या सगळ्या आणि त्याच्या आधी खूप साऱ्या समिट वगैरे झाल्या, राईट. वेगवेगळे कमिशन नेमले गेले होते. त्याच्यामुळे आपल्याकडे पर्यावरणावर खूप सारा विचार सुरू झालेला होता. आपण शाश्वत विकासाच्या कन्सेप्टमध्ये ऑलरेडी ती काय म्हणू शकतो आपण, पर्यावरणासाठी काय काय चेंजेस झालेत का, पर्यावरणामध्ये काय काय प्रयत्न झालेत आपण पाहणार आहे. तर तो तुम्हाला कंटेक्स्ट माहित असेल तर लक्षात येईल की ग्रीन जीडीपी मध्ये आपण नेमकं काय सांगतोय. तर जीडीपी मध्ये आपल्याला पर्यावरणावर होणारा परिणाम लक्षात घ्यावा लागेल आणि म्हणून ही कन्सेप्ट आलेली आहे. तर ग्रीन जीडीपी मध्ये आपण काय करतो मित्रांनो, तर जीडीपी आफ्टर ऍडजस्टिंग एन्व्हायरमेंटल डॅमेज, म्हणजे तुमच्या जीडीपी मधून तुमच्या पर्यावरणाचा झालेला ऱ्हास आहे, जो काही डॅमेज आहे तो मायनस करायचा, तो म्हणजे तुमचा ग्रीन जीडीपी, राईट. म्हणजे बघा सिंपल फॉर्म्युला आहे. तुमचा ग्रीन जीडीपी म्हणजे काय रे, तुमचा नॉर्मल जीडीपी त्याच्यातनं काय मायनस करायचं, तुम्ही जो काय पर्यावरणाचा ऱ्हास केलाय त्याची पैशाच्या स्वरूपात व्हॅल्यू त्या ठिकाणी द्यायची. समजा माझा नॉर्मल जीडीपी समजा 100 कोटी, समजा नॉर्मल जीडीपी समजा 100 कोटी आहे आणि मी पर्यावरणाचा ऱ्हास केलाय समजा 5 कोटी, राईट. म्हणजे किती आणार खाली 95 कोटी. मग मला सांगा याच्यामध्ये तुमचा नॉर्मल जीडीपी मोठा आहे की ग्रीन जीडीपी मोठा आहे. आता तुम्ही म्हणले की सर हे मायनस कसं येईल दरवेळेस. एखादी कंट्री असं असू शकतो ना तिने काहीतरी पर्यावरणासाठी चांगलं काम केलंय, हो असू शकतं. एखादी कंट्री पर्यावरणासाठी पर्यावरणाचं मूल्य वाढवण्यासाठी काम करत असेल ना, तर हे या ठिकाणी मायनस प्लस व्हॅल्यू येऊ शकते, पण ते शक्यता येत नाही म्हणून आपण त्याला निगेटिव्ह पकडले. लक्षात घ्या, हे शक्यतो असंच येतं, कारण का जगामध्ये अशी शक्यता आता कुठलीच कंट्री नाही राहिली की ज्यांनी पर्यावरणाचा ऱ्हास केलेला नाही. जेव्हापासून माणूस पैदा झालाय म्हणजे माणूस जन्माला आलाय त्यापासून पर्यावरणाचा ऱ्हास चालूच आहे. त्याच्यामुळे ती व्हॅल्यू तुम्हाला मायनस करावी लागते आणि त्याच्यामुळे तुमचा ग्रीन जीडीपी लक्षात ठेवा हा नॉर्मल जीडीपी पेक्षा काय येतो रे, छोटा येतो, राईट. राईट, तशा पद्धतीने. आणि अशा पद्धतीचं जीडीपी चायनाने मोजायला सुरुवात केली. चायना या बाबतीत खूप इनिशिएटिव्ह घेत असतं, पण त्यांना कळलं आपण खूपच आगाऊपणा केलाय. आगाऊपणा का, कारण त्यांची जीडीपी कमी दिसली ना. मग ग्रीन जीडीपी ऑफिस तुम्हाला दिसलं का नाही ठिकाणी, इकडे नॉर्मल जीडीपी 100 कोटी रुपये, ग्रीन जीडीपी 95 कोटी. मग हे तुमची इमेज खराब होती ना आंतरराष्ट्रीय पातळीवर, की बघा तुम्ही पर्यावरणाचा ऱ्हास करताय. हे निगेटिव्ह इमेज जाऊ नये म्हणून त्यांनी ते जीडीपी मोजायचं त्या ठिकाणी पुढे जाऊन बंद केलंय. हे तर लक्षात. तर हे झालं तुमचं ग्रीन जीडीपीच्या बाबतीमध्ये. नंतर पुढचं याच्यामध्ये आता ग्रीन जीडीपी मध्ये ना म्हणजे कॅल्क्युलेट करतात कसं, याची थोडीफार मॅथॉलॉजी. आता याच्यावर प्रश्न जास्त विचारत नाही बरं का, जसं मी तुम्हाला आलंय म्हणून सांगतो, तुमच्या सिलेबस मध्ये आहे म्हणून सांगते की याच्यामध्ये आधी फिजिकल अकाउंटिंग त्या ठिकाणी चेक करतात. म्हणजे काय, ऊर्जा, पाणी, बाकी सामग्री यांचा वापर किती होतो, त्याचा प्रवाह किती आहे हे सगळं आधी कॅल्क्युलेट करतात. त्याच्यानंतर त्याचं मॉनिटरी व्हॅल्यू काढतात. म्हणजे काय, त्याचं संबंधित मूल्यमापन करतात. म्हणजे आधी मी वस्तू मोजल्या, म्हणजे ऊर्जा, पाणी या सगळ्या वस्तू मोजल्या, नंतर त्यांचं ओव्हरऑल मूल्यमापन केलं, मग त्याचा खर्च किती आहे, कमाई किती, बचत किती होती, राईट. हे केलं कोणाच्या बाबतीमध्ये, यांच्या बाबतीमध्ये. म्हणजे आधी फिजिकल अकाउंटिंग केलं, नंतर त्याचं मॉनिटरी स्वरूपामध्ये व्हॅल्यू काढली, किती खर्च झाला, किती बचत झाली, आणि मग शेवटी सगळं ते तुम्ही नॅशनल अकाउंट मध्ये जोडता, म्हणजे फॉर्म्युला मध्ये टाकून वगैरे सगळे कॅल्क्युलेशन करता. तो येतो तुमचा ग्रीन जीडीपी. येते लक्षात. अशा पद्धतीने आहे तुमचा ग्रीन जीडीपीची ओव्हरऑल कन्सेप्ट. आय होप तुम्हाला समजले असेल. नंतर पुढचं याच्यामध्ये आपण पाहूया, तो म्हणजे तुमचा भारतातील ग्रीन जीडीपीचा इतिहास. आता भारतामध्ये उद्योग केले नाहीत का, येस, भारताने देखील चायनासारखं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचा पार्श्वभूमी जर आपण पाहिली ती 1990s पासून आपल्याला दिसते. म्हणजे सुरुवातीला पर्यावरण सांख्यिकी विकासासाठी एक फ्रेमवर्क तयार केलं होतं कोणी, सीएसओनी, राईट. सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस यांनी काय केलं तर एक फ्रेमवर्क तयार केलं होतं. लक्षात घ्या, त्या फ्रेमवर्कचं नाव आहे FDES. म्हणजे काय, पर्यावरण सांख्यिकी विकासासाठी फ्रेमवर्क, राईट. अशा पद्धतीने, राईट. त्याच्यानंतर काय सांगत होतो आपण, हा फ्रेमवर्क फॉर डेव्हलपमेंट ऑफ एन्व्हायरमेंटल स्टॅटिस्टिक्स असं त्याचा फुल फॉर्म आहे. काय फ्रेमवर्क फॉर डेव्हलपमेंट ऑफ एन्व्हायरमेंटल स्टॅटिस्टिक्स असं त्याचा फुल फॉर्म आहे. हे सीएसओने विकसित केलं. हे झालं 1990 मध्ये. 1999 मध्ये काय केलं, एनपीएच्या एनपीए वरील टेक्निकल वर्किंग ग्रुपच्या शिफारशीनुसार गोव्यामध्ये नॅशनल रिसोर्स अकाउंटिंग वर एक पथदर्शी प्रकल्प म्हणजे पायलट प्रोजेक्ट त्या ठिकाणी सुरू केलेला होता, राईट. तर लक्षात ठेवा, एनपीए वरील टेक्निकल वर्किंग ग्रुप त्या ठिकाणी तयार केलेला होता. त्यांच्या एनपीए म्हणजे काय, नॉन प्रायव्हेट ऍसेट्स, त्याच्यावर एक टेक्निकल वर्किंग ग्रुप म्हणजे कमिटी नेमली गेली. त्या कमिटीच्या रिकमेंडेशन नुसार गोव्यामध्ये एक पायलट प्रोजेक्ट त्या ठिकाणी चालू केला गेलेला होता. कशावर, एनआरएवर आधारित, म्हणजे काय, नॅशनल रिसोर्सेस अकाउंटिंग वर आधारित. पुढे जाऊन एक किरीट पारेख नावाची समिती आली 2010 मध्ये. किरीट पारेख समिती आली. ते बोलले की भारतासाठी आपल्याला एक नॅशनल अकाउंटिंग मॅट्रिक्स म्हणजे फ्रेमवर्क तयार करण्याची गरज आहे. मॅट्रिक्स म्हणजे काय, एक प्रकारचं फ्रेमवर्क तयार करण्याची गरज आहे असं किरीट पारेख कमिटीने सांगितलं 2010 साली. आणि मग एक पुढे अजून एक पुन्हा कमिटी आली 2011 मध्ये, पार्थ दासगुप्ता कमिटी आली 2011 मध्ये.
त्यांनी रिपोर्ट दिला 2013 मध्ये. ठीक आहे. तर पाच उसका कमिटी आलेली होती. त्यांचं म्हणणं असं होतं की भारतामध्ये ग्रीन जीडीपी कन्सेप्ट अजून इनकम्प्लीट आहे, लगेच इम्प्लिमेंट करू नका. राईट. तर तुम्हाला जर मोजायचंच ना तर आर्थिक वाढ बनण्यासाठी ग्रीन जीडीपी कन्सेप्ट वापरू नका, तुम्ही अजून एक ब्रॉडर कन्सेप्ट वापरा, असं त्यांनी रिकमेंड केलं. कारण भारताला कळलं की चायनाने चालू करून बंद केले तर काही ना काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असणार आहे आणि त्याच्यामध्ये इमेज पण खराब होते ना देशाची. बघा ना, चायनाने बंद केलं कारण का जीडीपी कमी भरला. मग ह्या पाच दासगुप्ता कमिटीने सांगितलं की ह्या याच्यामुळे काय होतंय तर तुमचं जीडीपीचं ओव्हरऑल पिक्चर कळत नाही, आपल्याला अजून एक नॅरो नव्हे तर एक ब्रॉड माइंडेड, एक नॅरो आयोजित ब्रॉड कन्सेप्ट त्या ठिकाणी आणावे लागेल, असं पाच दासगुप्ता कमिटीचं म्हणणं होतं. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण ज्या ज्या संस्थांचा उल्लेख केला बघा सुरुवातीला, जसं की एनएसओ असेल, सीएसओ असेल, या संदर्भात एक चार्ट तुम्हाला दिसतोय की सध्या ह्या संस्था कोणाच्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतात तर मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन, ज्यांना इंग्लिश मध्ये लिहायचं लिहून घ्या. MSPI म्हणजे काय, मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन नावाची एक मिनी मिनिस्ट्री आहे. त्याच्या अंतर्गत ह्या दोन संस्था काम करतात. कुठल्या रे, एनएसओ आणि दुसरी तुमची प्रोग्राम, हे दोन डिपार्टमेंट आहे. सॉरी, एनएसओ डिपार्टमेंट आहे आणि प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन डिपार्टमेंट आहे. आता एनएसओ ही संस्था जी तयार झालेली आहे, हे दोन संस्था मर्ज करून झालेली आहे. आधी दोन वेगवेगळ्या संस्था होत्या, सीएसओ आणि तुमची एनएसएसओ. ठीक आहे. तुम्हाला सीएसओच्या बाबतीत ऑलरेडी मी सांगितले की ती महालोबीसीने स्थापन केली, पुढे जाऊन ती सरकारने ऍक्वायर केली, सरकारी म्हणजे सरकारीकरण केलं, तिचं नॅशनलायझेशन केलं. राईट. आणि ह्या दोन संस्था काय झाल्या, सीएसओ जी की 1951 ला स्थापन झालेली होती आणि तुमची एनएसएसओ जी की 1950 ला स्थापन झालेली होती. ह्या दोन्ही संस्था आता 2019 मध्ये सरकारने मर्ज केल्या आणि एकाच संस्था आली म्हणजे एनएसओ. म्हणजे दोन संस्थांचं एकत्रीकरण केल्यावर या ठिकाणी एनएसएसओ मधलं या ठिकाणी तुम्ही कुठलंही एनएस पकडा आणि इकडं राईट आणि इकडं याच्यामधलं ओ पकडा. राईट. कसं आहे पकडा तुमच्या अँगल, तर या दोन्ही गोष्टी मर्ज केल्या, त्यातले कॉमन शब्द घेतलेत, सीएसओ आणि एनएसएसओ याच्याचं कंबाईन करून त्यांनी एनएसओ अशा नावाची संस्था त्या ठिकाणी आणलेला आहे. आणि सध्या ही संस्था काय करते, तुमचं जीडीपी मोजायचं काम करते. राईट. तर आधी ती संस्था कोण करायचं, सीएसओ करायचं. जर तुम्हाला ऑप्शन मध्ये सीएसओ असेल तर आन्सर सीएसओ करा बरं का. ऑप्शन मध्ये तुम्हाला एनएसओ असेल तर आन्सर तुम्ही एनएसओ करा, ऑप्शन सीएसओ असेल तर तुम्ही ऑप्शन सीएसओ करा. राईट. तर आपलं जीडीपी, आयआयपी बघा, जीडीपी, आयआयपी, सीपीआय हे सगळं मेजर करण्याचं काम कोण करतंय तर सीएसओ करत असते आणि सरकारला सल्ला द्यायचं देखील काम करत असतं. राईट. हे मित्रांनो याच्या बाबतीमध्ये माहिती, बाकी जास्त याच्यामध्ये जास्त महत्वाचं नाही. हा हा आता याच्या अंतर्गत पुढे जाऊन वेगवेगळे कमिशन देखील नेमले गेलेले होते. म्हणजे मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन यांनी कमिशन स्थापन केलं 2005 साली. जून 2005 साली सरकारने एक कमिशन स्थापन केलं गेलं होतं सी रंगराजन यांच्या अध्यक्षतेखाली. यांनी काय सांगितलं होतं तर त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही सेपरेट कमिटी स्थापन करा. म्हणजे आम्हाला स्थापन केलं ठीक आहे, तुम्ही त्याचा अभ्यास करण्यासाठी, दरवेळेस वेगवेगळे रिकमेंडेशन देण्यासाठी वेगवेगळे तुम्ही कमिशन स्थापन करा. आणि मग सुरुवातीला जे आले होते तुमचे सुरेश तेंडुलकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिलं त्या ठिकाणी कमिशन स्थापन केलं गेलं होतं. राईट. म्हणजे कमिटी म्हणा किंवा कमिशन म्हणा, अशा पद्धतीने मग वेगवेगळे त्या ठिकाणी आलेले होते. हे काही जास्त महत्वाचं नाहीये, म्हणजे तुम्हाला सिलेबस मध्ये म्हणून त्या ठिकाणी दिलेला आहे. फक्त एक कुठलं तरी लक्षात घ्या, सुरेश तेंडुलकर सुरुवातीचे होते आणि लेटेस्ट वाले जे असतील ते डॉक्टर राजीव करंदीकर 2022 पासून ते कार्यरत आहेत. तर काय सांगतो तुम्ही, तर सी रंगराजन यांच्या अंतर्गत 2004-5 साली त्या ठिकाणी नॅशनल स्टॅटिस्टिक्स कमिशन सरकारने स्थापन केलं होतं. राईट. सरकारच्या ठरावाद्वारे. तसे अध्यक्ष कोण होते, सी रंगराजन. ठीक आहे. आणि मग तशा पद्धतीने काय झालं तर त्याची स्ट्रक्चर वगैरे कशी होती त्या ठिकाणी दिलेलं आहे. हे जास्त महत्वाचं नाही म्हणून याच्यावर जास्त फोकस करत नाही मित्रांनो, याच्यावर जास्त प्रश्न नाहीयेत. राईट. त्याच्यावर तुमच्यासाठी थोडंफार ते होमवर्क स्वरूपात देखील असेल. असं नाही की मी सगळ्याच गोष्टी ठिकाणी तुम्हाला सांगायचं, स्पून फिडिंग करायचं. राईट. 99% तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणारच ऑब्विसली, पण ऍटलीस्ट ज्या गोष्टी सिलेबस मध्ये आहेत पण एक्झामच्या अँगलने जास्त महत्वाचे नाहीत, तर मी तुम्हाला थोड्याशा तुमच्या अँगलने सोडणार आहे. ठीक आहे. तुम्हाला वर्कबुक तर फिल करायचं आहे ते, पण अशा गोष्टी तुम्ही जास्त वाचून घ्यायच्या. नंतर त्याच्यानंतर पुढचं बघा. आता ही कन्सेप्ट महत्वाची आपल्यासाठी, पीपीपी. पीपीपी म्हणजे काय तर परचेसिंग पॉवर पॅरिटी. ठीक आहे. आता त्याला मराठीमध्ये म्हणतात क्रय शक्ती समता. आता बऱ्याच जणांना जीडीपी कन्सेप्ट माहिती आहे. तुम्ही माहित असेल की जगामध्ये जीडीपीच्या अंगाने 1 नंबर आहे अमेरिका, 2 नंबर आहे चायना. राईट. त्याच्यानंतर 3 नंबर जर्मनी आणि सध्या लेटेस्ट आकड्यानुसार भारत 6व्या क्रमांकावर आहे जीडीपीच्या व्हॅल्यूनुसार बरं का. पीपीपीच्या अंगाने जर विचार केला, भारत सध्या 3रा क्रमांकावर आहे. 1 नंबर चायना आहे, 2 नंबर अमेरिका आहे, 3 नंबर आहे इंडिया. ठीक आहे.
आता याच्यामध्ये तुम्हाला ही जर कन्सेप्ट समजली तर ते जीडीपीचं रँकिंग कसं आलं तुम्हाला लक्षात यायला सिंपल आहे. आता पीपीपी मध्ये आपण काय करतो मित्रांनो, या ठिकाणी आधी मी तुम्हाला सुरुवातीला याची ओरिजिन सांगतो, ही कन्सेप्ट आली कुठून. तर जॉन व्हिटले नावाचा थिंकर होता, यांनी सुरुवातीला आधी संकल्पना मांडली होती. कोण? जॉन व्हिटले यांनी पर्चेसिंग पॉवर ही कन्सेप्ट मांडली. आणि पुढे जाऊन कॅसल नावाच्या व्यक्तीने देखील त्यांनी सांगितलं की याच्यावर आपल्याला अजून थोडंफार काम करता येईल. म्हणजे दोन नाव लक्षात ठेवा, जॉन व्हिटले आणि कॅसल. राईट. आता याच्यामध्ये नेमकं आपण करतो काय, तर एखादी वस्तू, राईट, समजा भारतामध्ये समजा समजा असं समजा की भारतामध्ये $100 मध्ये सॉरी 100 रुपयामध्ये समजा मला 2 बर्गर भेटतायत आणि अमेरिकेमध्ये मला 100 रुपयाला एकच बर्गर भेटतो. तर आपण यांचं ज्यावेळेस कंपॅरिझन करतो मित्रांनो, त्याला सिंपल भाषेमध्ये आपण पर्चेसिंग पॉवर पॅरिटी म्हणतो. आता मी तुम्हाला अजून एक्सप्लेन करून सांगणार आहे, तर तुम्हाला सिंपल भाषेमध्ये सांगतो मी. पर्चेसिंग पॉवर पॅरिटी मध्ये काय, तर आपण दोन वेगवेगळ्या चलनामध्ये किती वस्तू येऊ शकतात, म्हणजे एका डॉलर मध्ये समजा भारतामध्ये 2 बर्गर येतात आणि तेच अमेरिकेमध्ये 1 बर्गर असेल, तर आपण याचं ज्यावेळेस कम्पेअर करतो, राईट, त्याची काय व्हॅल्यू होते त्यानुसार आपण पर्चेसिंग पॉवर पॅरिटी ठरवतो. त्याचा सिंपल फॉर्म्युला असा आहे की देशी चलनातील त्या वस्तूची किंमत किती आहे भागिले परकीय चलनातील त्या वस्तूची किंमत किती आहे, यांचा फॉर्म्युला म्हणजे पीडी. पीडी म्हणजे काय, प्राइस इन डोमेस्टिक चलन, असं लक्षात घ्या. पीडी याला असं पण करू शकता सफिक्स, पीडी भागिले पीएफ. पी त्याला सफिक्स लावायचा असा ना, पीएफ म्हणजे काय, प्राइस इन डोमेस्टिक व्हॅल्यू भागिले प्राइस इन फॉरेन कंट्री. असं जर तुम्ही व्हॅल्यू रेशो काढला तर तुमचा पर्चेसिंग पॉवर पॅरिटी. एक सेकंड, आपल्याच्या पुढे काही आहे का? हा, आता मी तुम्हाला याचं मी अजून डिटेल मध्ये सांगतो, तुम्हाला लक्षात येईल पर्चेसिंग पॉवर पॅरिटी मध्ये. आता असं समजा बरं का, तुम्हाला एक लक्षात येईल की समजा मी पकडतो की $1 बरं, $1 मध्ये आपल्याला माहिती की नॉर्मल याच्यामध्ये काय होतं, 100 रुपये आपण समजा पकडा की समजा 100 रुपये असा रेट चालू आहे. ठीक आहे, 100 रुपयामध्ये असं समजा की भारतामध्ये 2 बर्गर येतात. किती येतात? 2 बर्गर. आणि तेच पकडा की अमेरिकेमध्ये $1 मध्ये फक्त 1 बर्गर होते. राईट. मग मला सांगा, या ठिकाणी जर आपण एक्सचेंज रेटचा विचार केला तर नॉर्मल भाषेमध्ये, नॉर्मल याचा एक्सचेंज रेट विचार करा ना, नॉर्मल म्हणजे हा पर्चेसिंग पॉवर पॅरिटीच्या अँगल तुम्हाला सांगतोय, तर ती व्हॅल्यू कशी येईल, इथं येईल 100 भागिले 50. राईट, ती याची व्हॅल्यू येईल 2. म्हणजे या ठिकाणी सिंपल भाषेमध्ये मला सांगायचंय की या ठिकाणी आपण जेवढा पैसा अमेरिकेत खर्च करायला लागतोय त्याच्या दुप्पट वस्तू या ठिकाणी भारतामध्ये खरेदी करू शकतो. म्हणजे मला सांगा, आपल्या याच्यामध्ये पर्चेसिंग पॉवर कोणाची जास्त आहे, भारताची जास्त झाली ना. राईट. आणि म्हणून इन केस जर तुम्ही नॉर्मल जीडीपी जर कॅल्क्युलेट केला तर भारताचा जीडीपी खूप खाली जातो, कारण का आपण त्या ठिकाणी नॉर्मल जो एक्सचेंज रेट असतो त्या ठिकाणी तो वापरत असतो. आपण नॉर्मल एक्सचेंज रेट त्या ठिकाणी जीडीपी कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करत असतो. राईट. आणि त्याच्यामुळे अमेरिकेचा जीडीपी खूप मोठा होऊन जातो. पण ते जर आपण पीपीपीच्या अँगलने कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या रुपयाची किंमत त्या ठिकाणी जास्त येते, कारण का आपण त्या पर्टिक्युलर किमतीमध्ये खूप जास्त वस्तू खरेदी करू शकतो. अमेरिकेत नाही करतात, आपल्याला 100 रुपयाला एकच बर्गर भेटते, भारतामध्ये 2 बर्गर भेटतात. राईट. म्हणजे तुमचं चलन बघा ना किती स्ट्रॉंग आहे, भारताचं चलन पीपीच्या स्वरूपामध्ये किती स्ट्रॉंग आहे, कारण का आपल्याला 2 बर्गर खरेदी करता येत आहेत 100 रुपयामध्ये. आणि म्हणून आपला जीडीपी बाय पीपीपी थोडासा वर येतो, त्याची व्हॅल्यू थोडीशी वर येते. ठीक आहे. तुम्हाला जर कन्सेप्ट अजून डिटेल मध्ये जर लक्षात ठेवायचं असेल तर मी शक्य झालो तर मी वाटलं सर एक सिरीज चालू केलेली आहे, कन्सेप्ट बिल्डर सिरीज नावाची. त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना एकदम प्रॉपर अजून डिटेल मध्ये एक्झाम्पल घेऊन सांगितलेले आहेत. म्हणजे आपण या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्याला नाही मिळत, त्याच्यामध्ये थोडंफार टाइमचं थोडंफार बंधन असतं, प्रत्येक टॉपिक आपण एक तास देऊ शकत नाही. राईट. तर तशा प्रकारची मी एक अर्थमंथन नावाची एक कन्सेप्ट बिल्डर सिरीज चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये आपण प्रॉपर ते विथ एक्झाम्पल घेऊन, मल्टिपल एक्झाम्पल देऊन ते समजावून घेत असतो. राईट. शक्य झालं तर मी त्याची लिंक देण्याचा प्रयत्न करेल, तुम्ही त्या पद्धतीने ते कन्सेप्ट त्या ठिकाणी पाहू शकता. राईट. आणि तुम्हाला एक गोष्ट समजली असेल, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी यानुसार आपण जीडीपीचे रँकिंग देखील पुढे पाहणार आहे. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक आहे तुमचा ग्रॉस कॅपिटल फॉर्मेशन. आता ग्रॉस कॅपिटल फॉर्मेशन म्हणजे काय, जीसीएफ म्हणजे भारतामध्ये भौतिक स्वरूपामध्ये जे काही प्रकारची भांडवली गुंतवणूक होते प्लस स्टॉक स्वरूपातील गुंतवणूक होते, या सगळ्यांची आपण जर बेरीज केली त्याला म्हणतात, लक्षात घ्या, ग्रॉस कॅपिटल. ग्रॉस म्हणजे काय, एकूण सगळ्यांची बेरीज करायची. काय करायचे, कॅपिटल फॉर्मेशन ते 2 प्रकारे असू शकतं. एक त्याला भांडवली स्वरूपात असू शकतं, म्हणजे काय, तुम्ही रस्ते बांधले, तुम्ही म्हणजे कोणी रे, सरकारने रस्ते बांधले, धरणं बांधले. राईट. ही जी गुंतवणूक आहे त्याला आपण म्हणतो भांडवली स्वरूपातील गुंतवणूक. आणि दुसरी असते तुमची जी स्टॉक स्वरूपातील गुंतवणूक. स्टॉक तुम्ही ऐकलं असेल बघा, स्टॉक मार्केटमध्ये कुणी पैसे गुंतवले तर आपण त्याला म्हणतो स्टॉक गुंतवणूक. या सगळ्यांची बेरीज केली तर आपण म्हणतो ग्रॉस कॅपिटल फॉर्मेशन. त्यानुसार आपण याची जर आकडेवारी पाहिली तर 2020-21 मध्ये आकडेवारी किती होती आणि त्याची आकडेवारी सध्या किती झालेली आहे, तर 20-21 मध्ये लक्षात ठेवा
त्याचं प्रमाण होतं 27.9%. आणि आता 24-25 मध्ये ग्रॉस कॅपिटल फॉर्मेशन जे आहे ना ते सध्या 30.1%च्या आसपास आहे. आणि कशाची कंपेअर करून मोजतात? ग्रॉस कॅपिटल फॉर्मेशन हा जर रेशो असताना हा जीडीपीशी कंपेअर करत असतात. हा जर रेशो आहे ना हा जीडीपीशी कंपेअर करून आलेला आहे. बघा इथे लिहिलंय लेटेस्ट जीसीएफ म्हणजे ग्रॉस कॅपिटल फॉर्मेशन टू जीडीपी याची टक्केवारी. तर सध्या किती तो सध्या 30%च्या आसपास तुम्हाला असताना दिसतोय. ठीक आहे, हे तुमचं ग्रॉस कॅपिटल फॉर्मेशन. याच्यानंतर आपल्याला अजून पुढचे काय कन्सेप्ट पाहिजे ते म्हणजे तुमचं बचत दर आणि गुंतवणूक दर. बचत दर म्हणजे काय? देशामध्ये जे कोणी व्यक्ती आहेत, सरकार आहे, वेगवेगळ्या संस्था आहेत, या सगळ्यांनी मिळून जे काहीतरी पैसे बचत केलेले असेल ना तर सगळे मिळून केलेली जी बचत आहे मित्रांनो ते सगळ्यांची बेरीज करायची, ते म्हणजे तुमचं सेव्हिंग रेट. राईट? तर देशातील व्यक्ती, खाजगी संस्था, शासन, सरकारी संस्था या सगळ्यांनी केलेल्या बचतीचा निर्देशांक ते म्हणजे तुमचा काय सेव्हिंग रेट. आणि तो सध्या किती 24-25 आकड्यानुसार तो आहे मित्रांनो 30.6%. आता ही जी बचत आहे ही बचत कुठेतरी वापरली जाईल ना, कोणीतरी गुंतवणूक करणार आहे, सरकार गुंतवणूक करेल, व्यक्ती गुंतवणूक करेल, खाजगी संस्था गुंतवणूक करतील. तर हा पैसा आपण कुठे वापरतो? गुंतवणुकीसाठी. म्हणजे बचत केलेला पैसा ज्यावेळेस आपण गुंतवणुकीसाठी वापरतो त्याला म्हणतात इन्व्हेस्टमेंट रेट. आणि सध्याच्या आकडेवारीनुसार त्याची संख्या किती आहे? 30.1% हा सध्या आपला इन्व्हेस्टमेंट रेट आहे. म्हणजे दोन्ही आकडेवारी जवळपास किती आहे? राऊंड फिगर 30%च्या आसपास आहे. बचत दर आणि आपला इन्व्हेस्टमेंट रेट जवळपास राऊंड फिगर 30% लक्षात ठेवा. ठीक आहे, याच्यानंतर आपल्याला पुढच्या काही कन्सेप्ट पाहिजेत. राईट? तर माझ्या मते हे लेक्चर थोडस मोठं होईल त्याच्यामुळे मी या ठिकाणी हे स्टॉप करतो. यानंतर राहिलेले कन्सेप्ट जे आहेत आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करूया, कारण आपल्याला याच्यामध्ये अजून 2-3 कन्सेप्ट पाहिजेत आणि त्याचे आकडेवारी देखील पाहिजे आहे. राईट? तर या ठिकाणी मी हे लेक्चर या ठिकाणी स्टॉप करतो. आपण लगेच पुढचं लेक्चर घेऊया.